ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. तर हे सेकंड लेक्चर. पहिल्या लेक्चरमध्ये आपण आइन्स्टाईनचा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघितला आणि त्याच्या रिलेटेड खूप सारे न्यूमेरिकल प्रॅक्टिस केले. या लेक्चरमध्ये डी ब्रॉग्ली हायपोथेसिस हे आपल्याला स्टडी करायचंय आणि मग 2 मार्क इथून आपले पक्के. चला आपण सुरू करू. सगळ्यात पहिले रिव्हिजन करून टाकू मागे काय काय आपण फॉर्म्युले बघितलेत. भरपूर सारे फॉर्म्युले आहेत तिथे. ठीक आहे. सो मी सगळ्यात पहिले जर तुम्हाला एनर्जी लिहायची असेल, कुठून सुरू केलं होतं आपण? एनर्जी ऑफ फोटॉन तुम्हाला आठवत असेल तर. सो एका फोटॉनची एनर्जी किती आहे? एका फोटॉनची जर मला एनर्जी लिहायची असेल तर त्याचा काय फॉर्म्युला असतो? त्याचा फॉर्म्युला असतो h × f है ना. याला न्यू म्हणतात, एफ म्हणतात. h × f. एफ इज व्हॉट सर? फ्रिक्वेन्सी. ठीक. पॅकेट ऑफ एनर्जी असतं फोटॉन. यालाच आपण असं लिहू शकतो बेटा hc/λ. hc/λ बरोबर आहे. कारण फ्रिक्वेन्सीला लिहिता येतं c/λ. फोटॉन ट्रॅव्हल करतो विथ स्पीड ऑफ लाईट. ठीक आहे, व्हॅक्यूम मध्ये. आता या फॉर्म्युल्याला ही जी एनर्जी आहे, या फॉर्म्युल्याला जेव्हा मी असं लिहितो hc/λ, याला असंही लिहू शकतो 2 × 10⁻⁻25. ठीक आहे, डिवायडेड बाय लॅम्डा. आणि इथं लॅम्डा कशामध्ये टाकाल? मीटरमध्ये टाकाल. मीटरमध्ये वेव्हलेंथ टाकायची. ठीक आहे. हा SI युनिटचा फॉर्म्युला आहे. SI युनिट म्हणजे इथे युनिट काय येणार आहे? जूल. कोणाची इच्छा असेल नाही सर आम्हाला जूल मध्ये नाही, आपण इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये काम करतो, कारण तुम्ही बघत असाल की फोटॉनची एनर्जी फारच कमी असते है ना. 2 × 10⁻⁻25 हे खूपच कमी नंबर आहे जूल मध्ये. मग आपण याला काय करतो? याला जर मला इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये लिहायचं असेल तर काय येईल? 12,400 डिवायडेड बाय लॅम्डा. हे येणार एनर्जी इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये आणि आता इथे वेव्हलेंथ तुम्ही टाकणार अँगस्ट्रॉंग मध्ये. क्लिअर आहे? हे फोटॉनच्या एनर्जीचे फॉर्म्युले. बरोबर आहे? येस सर बरोबर आहे. याच्यानंतर आपण काय बघितलेलं? याच्यानंतर मेन डायरेक्ट मुद्द्यावर येतो. बल्बवाले काही फॉर्म्युले बघितलेले बघा आपण, तुम्हाला आठवत असेल तर. सो लेटेस्ट से आपल्याकडे एखादा बल्ब आहे. हा असा बल्ब आहे. या बल्ब मधून एनर्जी बाहेर येते बरोबर, लाईट एनर्जी बाहेर येते. त्याचं पॉवर जर मला लिहायचं असेल तर कसं लिहायचं मी? पॉवरचा फॉर्म्युला डायरेक्टली तुम्ही आता. तो एनर्जी असते, एनर्जी है ना. कसली एनर्जी? आउटसाइड बल्ब, म्हणजे बल्ब मधून जी काही लाईट एनर्जी येते त्याला काय लिहितो आपण? सो इज इक्वल टू एका फोटॉनची एनर्जी असते HF. असे n फोटॉन निघाले तर n × HF बरोबर. जर मला पॉवर लिहायची असेल तर, पॉवर ऑफ बल्ब लिहायची असेल तर काय लिहितो आपण? NHF/T. जेव्हा पण तुम्ही फिजिक्समध्ये रिवाइज कराल तेव्हा असं रिवाइज करायचं, फॉर्म्युले लिहून लिहून रिवाइज करायचे, लॉजिकल फॅशन मध्ये जायचं. सो हे काय बेटा? हे एनर्जी डिवायडेड बाय टाइम आहे, दॅट इज पॉवर. ठीक आहे. जर मला कोणी विचारलं इंटेन्सिटी किती असते, काय सर इंटेन्सिटी किती असते, तर इंटेन्सिटीला काही नाही करायचं. इंटेन्सिटी इज इक्वल टू NHF/AT. हे बेसिक फॉर्म्युले होते है ना. याच्यात काही एवढा विशेष नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं काय? फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची इक्वेशन बघितली. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची इक्वेशन तुम्हाला आठवत असेल तर काय फंडा काय होता? की जेव्हा आपल्याकडे एखादा फोटो सेन्सिटिव्ह सरफेस असतो, त्या फोटो सेन्सिटिव्ह सरफेस वर जेव्हा एखादा फोटॉन आदळतो है ना, हा लाईट आहे. लाईट जेव्हा स्ट्राईक करतो, लाईट कुठल्या फॉर्म मध्ये स्ट्राईक करेल? पार्टिकल फॉर्म मध्ये, म्हणजे फोटॉन फॉर्म मध्ये. तर जेव्हा लाईट स्ट्राईक करतो तर तेव्हा इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. कोण बाहेर पडलं सर? इलेक्ट्रॉन बाहेर पडलं. आणि याला आपण काय म्हणतो? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतो. त्याची इक्वेशन काय? त्याची इक्वेशन एकदम बेसिक आहे. सो त्याची इक्वेशन अशी आहे की HF इज इक्वल टू φ0 प्लस KE मॅक्स. बरोबर आहे. तुम्हाला आठवत असेल तर HF म्हणजे येणाऱ्या फोटॉनची एनर्जी. ती येणाऱ्या फोटॉनची एनर्जी 2 गोष्टींमध्ये उपयोगी झाली. एक, हे वर्क फंक्शन आहे. वर्क फंक्शन म्हणजे किती मिनिमम एनर्जी लागेल इलेक्ट्रॉनला जस्ट बाहेर काढायला. सो इलेक्ट्रॉनला आपल्याला जस्ट बाहेर काढायचंय, तेवढी एनर्जी लागली. प्लस कायनेटिक एनर्जी, म्हणजे सपोज जर 25 जूल एवढी एनर्जी लागत असेल इलेक्ट्रॉनला बाहेर काढायला, म्हणजे माझं वर्क फंक्शन किती झालं? 25. पण सपोज मी येणाऱ्या फोटॉनची एनर्जी सपोज 30 आहे, 30. सो 30 जूल एनर्जी दिली आपण, फोटॉननी 30 जूल एनर्जी दिली. 25 जूल बाहेर निघायला खर्च झाली, म्हणजे वर्क फंक्शन इज 25. आणि उरलेली 5 जूल कशामध्ये ती? कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन बाहेर येईल विथ सम स्पीड, राईट. आता अजून तर हे जे वर्क फंक्शन आहे याला कसं लिहू शकतो आपण? हे जे वर्क फंक्शन आहे त्याला आपण लिहू शकतो H × F0. तुम्हाला मी सांगितलं होतं.
आणि एफ नॉटला काय म्हणतो आपण, दिस इज व्हॉट, दिस इज कॉल्ड एज अ थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. तुम्हाला माहिती असेल फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कधी होतो. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची कंडिशन काय, एफ इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एफ नॉट. ॲक्च्युअलमध्ये ग्रेटर दॅन इक्वलला नाही होत, जस्ट ग्रेटर पाहिजे. अप्रॉक्सिमेटली इक्वल पण पकडतो, पण जस्ट ग्रेटर पाहिजे. ठीक आहे. किंवा वेवलेंथच्या टर्ममध्ये तुला सांगितलं असेल, आठवत असेल तर, की लॅम्डा शुड बी लेस दॅन लॅम्डा नॉट. जे फ्रिक्वेन्सीचं रिलेशन होतं का, ते वेवलेंथचं उलटं रिलेशन होतं. हे आपण बघितलं होतं, राईट. येस सर. त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल की आपण अजून पण काही छोट्या मोठ्या गोष्टी बघितलेल्या. काय बघितलेलं आपण, हे बघितलेलं की जर मी इंटेन्सिटी वाढवली, जर आपण इंटेन्सिटी वाढवली तर काय होतं, इंटेन्सिटी वाढवली तर फोटो करंट जो आहे, फोटो करंट वाढतो. बरोबर आहे. पण कायनेटिक एनर्जीला काही चेंज होत नाही. कायनेटिक एनर्जी काय राहते, कॉन्स्टंट राहते. छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं होतं. इंटेन्सिटी वाढवली म्हणजे नंबर ऑफ फोटॉन वाढवले. नंबर ऑफ फोटॉन जर वाढले तर इलेक्ट्रॉन बाहेर निघतील. एका फोटॉन मागे एक इलेक्ट्रॉन बाहेर निघतो. सो 100 फोटॉन असले तर 100 इलेक्ट्रॉन बाहेर निघतील. 200 असले तर 200 इलेक्ट्रॉन बाहेर निघतील. सो इंटेन्सिटी वाढवली तर फोटो करंट वाढला किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढले. कायनेटिक एनर्जी मात्र त्याची कॉन्स्टंट राहिली, राईट. आणि जर का कधी मी फ्रिक्वेन्सी वाढवली, जर आपण फ्रिक्वेन्सी चेंज केली तर काय होतं, फ्रिक्वेन्सी चेंज केली म्हणजे येणाऱ्या प्रत्येक फोटॉनची एनर्जी आपण चेंज केली आहे. सो जर इथे एनर्जी चेंज झाली, फोटॉनची एनर्जी चेंज झाली, तर इथे निश्चितपणे कायनेटिक एनर्जी चेंज होते. कारण वर्क फंक्शन कॉन्स्टंट, इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल, राईट. सो फ्रिक्वेन्सी वाढवली तर मी म्हणतो बेटा की जो माझा करंट आहे ना, फोटो करंट, तो कॉन्स्टंट राहतो. कॉन्स्टंट राहतो. का बरं कॉन्स्टंट राहतो, कारण फ्रिक्वेन्सी आणि करंटचा काही संबंध नाही. फ्रिक्वेन्सीचं काम एवढंच आहे, फक्त एका लेवल नंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो. आता करंट वाढेल की नाही ते इंटेन्सिटीवर डिपेंड करतं. मात्र कायनेटिक एनर्जी माझी वाढेल. बेसिक गोष्टी क्लिअर आहे तुमच्या, बेसिक गोष्टी क्लिअर आहे. येस सर. थोडं पुढे गेलो होतो आपण. पुढे जाताना तुम्हाला आठवत असेल की आपण एक अजून काही प्रकार बघितले. काय बघितलेलं आपण, आपण स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणून एक कन्सेप्ट बघितलेली. स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय, मिनिमम पोटेन्शियल जे मी लावेल, कुठे लावेल सर, मिनिमम पोटेन्शियल जे मी लावेल ॲनोडला विथ रिस्पेक्ट टू कॅथोड, सो दॅट येणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो स्टॉप होईल. कॅथोडमधून किंवा एमिटरमधून काय असतं, एमिटरमधून कसं असतं, सेटअप आठवतो का तुम्हाला, हा एमिटर आहे आणि हा काय, हा कलेक्टर आहे. ठीक. आणि आपण अशी बॅटरी लावली, सपोज मी, हा इथे कलेक्टर आहे आणि इथे जर आपण अशी बॅटरी लावली. आधी आता मी काय करतो, आता मी या एमिटरला, हा जो कलेक्टर आहे तर कलेक्टरला निगेटिव्ह आणि एमिटरला पॉझिटिव्ह लावतो. ठीक आहे. असं लावलं म्हणजे इथून इलेक्ट्रॉन कुठून निघतो मला सांगा, इलेक्ट्रॉन कुठून निघतो सर, इलेक्ट्रॉन निघतो एमिटरवरून. सो इलेक्ट्रॉन जेव्हा एमिटरवरून निघाले, ठीक आहे, असे इलेक्ट्रॉन एमिटरवरून निघाले, कलेक्टरला पोचायला लागले. पण आपण कलेक्टरला काय केलं, कलेक्टरला आपण निगेटिव्ह 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 दिलं, कारण इथे आपण निगेटिव्ह पोटेन्शियल लावलं. ठीक. सो आता काय होणार आहे, आता काय होणार आहे, हा जो आहे कलेक्टर, हा याच्यावर असा फोर्स लावेल. बरोबर आहे ना, असा या डायरेक्शन मध्ये फोर्स लावेल, असा फोर्स लावेल. का बरं सर, रिपल्शन होतं, येणाऱ्या इलेक्ट्रॉनला रिपेल करेल. सो मिनिमम किती पोटेन्शियल लावलं पाहिजे आपण, मिनिमम पोटेन्शियल ऑफ कॅथोड विथ मिनिमम पोटेन्शियल ऑफ कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू एमिटर. किंवा कॅथोड ॲनोड कोण येतं, हा कॅथोड आहे आणि हा कोण आहे बेटा, ॲनोड आहे. सो ॲनोडचं पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू कॅथोड ते मिनिमम किती असलं पाहिजे, सो दॅट हा इलेक्ट्रॉन इथे थांबणार नाही, म्हणजे इलेक्ट्रॉन येणार नाही इथपर्यंत किंवा इलेक्ट्रॉन तिथेच थांबेल. म्हणजे करंट किती, 0. सो तुम्हाला आठवत असेल त्याला आपण असं लिहिलेलं बघा. सो जेव्हा व्ही इज इक्वल टू व्ही नॉट असतं, पोटेन्शियल किती झालं, स्टॉपिंग पोटेन्शियल एवढं झालं, त्यावेळेस माझा फोटो करंट किती असतो, 0 असतो. आणि तुम्हाला एक इक्वेशन सांगितली होती की ई इंटू व्ही नॉट. ई इंटू व्ही नॉट म्हणजे सर, ई इंटू व्ही नॉट म्हणजे या इलेक्ट्रॉनची जी, म्हणजे आपण या इलेक्ट्रॉनवर वर्क डन करावं लागेल, ते किती करावं लागेल, ई इंटू व्ही नॉट. क्यू व्ही असतो फॉर्म्युला, क्यू व्ही इलेक्ट्रोस्टॅटिक केलं असेल तर, इज इक्वल टू असतं बेटा के ई मॅक्स. येस ऑर नो, येस ऑर नो, येस सर. हे लक्षात ठेवायचं, हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बरोबर. मग आता जर तुम्हाला हे आलं तर बाकी काम होऊन जातं. बरं मला एक गोष्ट सांगा, आपल्याकडे इक्वेशन काय होती, फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन होती सर एच एफ इज इक्वल टू फाय नॉट प्लस के ई मॅक्स. ठीक आहे ना, के ई मॅक्स. तर के ई मॅक्सच्या जागी मी काय लिहू शकतो, मी असं पण लिहू शकतो, एच एफ इज इक्वल टू फाय नॉट प्लस ई व्ही नॉट. अरे लिहू शकतो की नाही, कारण के ई मॅक्स आणि ई व्ही नॉट काय सेमच आहे. आता याच्यानंतर काय बेटा, याच्यानंतर तुम्ही ज्याला जसं लिहायचं तसं लिहू शकता.
अरे लिहू शकता की नाही? येस सर. एक गोष्ट आहे की सपोज मला कोणी ग्राफ विचारले तर एकदम व्यवस्थित यायला पाहिजे. एक बेसिक ग्राफ फक्त आपण डिस्कस करून टाकू. बेसिक ग्राफ जो मागच्या वेळेस केला होता, काय केला होता सर, की इकडे माझ्याकडे फोटो करंट आहे आणि इकडे माझ्याकडे पोटेन्शियल आहे. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा जेव्हा पोटेन्शियल 0 आहे, जेव्हा बॅटरीने लावली तेव्हा सुद्धा फोटो करंट असतो, हे तुम्हाला मी सांगितलं होतं की नाही? येस सर. आणि जसं जसं पोटेन्शियल वाढवलं तसं तसं करंट एका लेवलपर्यंत वाढून कॉन्स्टंट होतो. दिस इज कॉल्ड एज अ सॅच्युरेशन करंट. बरोबर आहे, सॅच्युरेशन करंट आहे. आणि जसं जसं मी पोटेन्शियल कमी करत राहील तसं तसं करंट कमी होऊन इथे 0 होईल. आणि हे काय सर, दिस इज नथिंग बट स्टॉपिंग पोटेन्शियल. आणि इकडे काय आहे, इकडं हे पोटेन्शियल आहे, एनोडचं पोटेन्शियल आहे, एनोड विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. करेक्ट आहे का? येस ऑर नो? येस सर. आणि छोट्या मोठ्या गोष्टी, हा सॅच्युरेशन करंट कशावर डिपेंड करतो? ओनली अँड ओनली ऑन इंटेन्सिटी, नॉट ऑन फ्रिक्वेन्सी. स्टॉपिंग पोटेन्शियल कशावर डिपेंड करतं? बघा मला एक सांगा, जर हे जे स्टॉपिंग पोटेन्शियल आहे तुम्ही जर बघितलं तर फ्रिक्वेन्सी वाढवली तर स्टॉपिंग पोटेन्शियल वाढवतं, फ्रिक्वेन्सी वाढली तर स्टॉपिंग पोटेन्शियल वाढतं. दिसतंय का तुम्हाला? फ्रिक्वेन्सी वाढलं तर स्टॉपिंग पोटेन्शियल वाढतं, फ्रिक्वेन्सी वाढली तर कायनेटिक एनर्जी वाढते. हो की नाही? पण इंटेन्सिटी म्हणजे जर जर असे ग्राफ असले, असे ग्राफ काढले आपण, है ना, हे तुम्हाला सांगितलं होतं. सपोज दोन ग्राफ कम्पेअर करायचे मला. एक हा ग्राफ आहे, असा काहीतरी ग्राफ. ठीक आहे. सो जर तुम्ही बघितलं या ग्राफमध्ये, जर तुम्हाला असं जर सपोज आपण बघितलं तर याला ग्राफ नंबर 1 म्हणा आणि याला ग्राफ नंबर 2 म्हणतो मी. 1 आहे आणि हा काय सर, हा 2 आहे बेटा, हा 2 आहे. सो मी डायरेक्ट सांगू शकतो, काय सांगू शकतो मी? सो जर तुम्ही बघायला गेलं तर जे दुसऱ्याचं स्टॉपिंग पोटेन्शियल जास्त आहे तर मी म्हणू शकतो दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी जास्त असली पाहिजे पहिल्यापेक्षा. मात्र दोघांची इंटेन्सिटी काय सेम आहे. इंटेन्सिटी काय सर? सेम आहे. इंटेन्सिटी का सेम आहे? कारण फोटो करंट सेम आहे. सो या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या इन डिटेल. तुम्हाला अजून बाकी कोणाचे ग्राफ काढायचे तर या स्ट्रेट लाईनच्या इक्वेशन वरून काढू शकता तुम्ही. जर तुम्हाला मी एक सॅम्पल ग्राफ काढून दाखवतो, जस्ट फॉर रिव्हिजन, नथिंग एल्स. रिव्हिजन केल्यावर काही कोणाचं नुकसान होतंय का इथं? नाही होत सर. एक सॅम्पल ग्राफ, कोणी काही विचारू शकतं ग्राफ, तुम्हाला काढायची तुमची ताकद पाहिजे. ठीक आहे. जसं मला कोणी विचारलं की फ्रिक्वेन्सी आणि स्टॉपिंग पोटेन्शियलचा ग्राफ काढून दाखव, फ्रिक्वेन्सी आणि स्टॉपिंग पोटेन्शियलचा. लेटस से आपण पकडलं की वाय ॲक्सिसवर मी घेतोय स्टॉपिंग पोटेन्शियल आणि एक्स ॲक्सिसवर मी घेतोय फ्रिक्वेन्सी. माझा ग्राफ कसा येईल सर? तर तुम्ही जर ही इक्वेशन बघितली, कुठली इक्वेशन म्हणायला लागलो, ही इक्वेशन जर तुम्ही बघितली बेटा, तर या इक्वेशनला थोडंसं आपण नीट अरेंज केलं तर कसं येईल? एच एफ, तो आता बघा याला इकडे घ्या, असं लिहू शकतो मी याला, एच एफ मायनस फाय नॉट. ठीक आहे ना, डिवायडेड बाय ई इज इक्वल टू व्ही नॉट. लिहू शकतो की नाही? एच एफ मायनस फाय नॉट डिवायडेड बाय इज इक्वल टू व्ही नॉट. मग जर मी व्यवस्थित लिहिलं तर काही व्ही नॉट इज इक्वल टू एच अपॉन ई इंटू एफ मायनस फाय नॉट अपॉन ई. तुम्ही जर नीट बघितलं तर माझ्याकडे वाय कोण आहे? दिस इज वाय. आणि हे काय सर? हे स्लोप आहे, स्लोप. वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस, आणि हा पूर्ण काय बेटा? सी आहे. सो वाय इंटरसेप्ट इज निगेटिव्ह, स्लोप इज पॉझिटिव्ह, एच अपॉन ई पॉझिटिव्ह आहे ना. आणि स्लोप इज कॉन्स्टंट, नो मॅटर कुठलं पण मटेरियल घ्या. सीईटीने प्रश्न विचारले, मागच्या लेक्चरला मी सॉल्व्ह करून दिलेत. काय प्रश्न होते की कुठलं पण मटेरियल जर आपण घेतलं तरी सुद्धा स्लोप कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे. मात्र वाय इंटरसेप्ट बदलेल आणि एक्स इंटरसेप्ट सुद्धा बदलेल. ठीक. सो स्ट्रेट लाईन काढून दाखवतो कशी येते स्ट्रेट लाईन अशी यायला पाहिजे बघा. सो वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, पॉझिटिव्ह स्लोप आणि निगेटिव्ह हे असं काहीतरी, ही स्ट्रेट लाईन येईल. ठीक आहे. हा तुमचा थीटा आहे. टॅन थीटा जर कोणी मला विचारलं तर दॅट इज एच बाय. करेक्ट आहे ना, एच बाय येईल. ठीक. कोणी जर मला वाय हे विचारलं, हे किती येतं, व्हॉट इज दिस सर? हे बेटा फाय नॉट अपॉन ई. आणि हे असतं एक्स इंटरसेप्ट किती आहे? एक्स इंटरसेप्ट काढायची ना, तर वायला 0 पुट कर. वायला 0 पुट केलं, ई कॅन्सल होऊन जाईल, फाय नॉट बाय एच येईल. किती येईल सर इथे? फाय नॉट बाय एच. सो असे सुंदर ग्राफ तुम्ही काढू शकता. कसाही प्रश्न आला तरी टॅकल करू शकता, काही अवघड नाहीये. आपण भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह केले, तुम्ही बघू शकता. आता एक कन्सेप्ट डिस्कस करायचा राहिला, रेडिएशन प्रेशर. नाव रेडिएशन प्रेशर हे नीट आणि जेईला जास्त विचारतात, पण सीईटीला पहिल्यांदा त्यांनी एवढ्या वर्षात 2025 ला एक प्रश्न विचारलाय. सो त्यामुळे मी कव्हर करतोय. ठीक आहे, नीट लक्ष द्या. लेट अस से
तुम्ही हे थोडंसं 11वीला केलं असेल रिवाईज. ठीक आहे, परत एकदा मी सांगतो की माझ्याकडे एखादी भिंत आहे, आणि एखादा बॉल आहे ऑफ मास एम. तो जर 20 स्पीडनी चाललाय, त्या भिंतीला तो बॉल धडकला आणि नंतर काय झालं बेटा, हा रेस्टला आला. ठीक आहे, तो सुरुवातीला चालत होता, भिंतीला धडकला आणि रेस्टला आला. तर प्रश्न असा विचारतात की या बॉलवर किती फोर्स लावला, किंवा या बॉलनी या भिंतीवर किती फोर्स लावला. सो त्याचं आपण हे कुठे केले, आपण न्यूटन लॉ ऑफ मोशन मध्ये जर तुम्ही केलं असेल तर 11वीला. ठीक आहे, सो फोर्स इथे सगळ्यात पहिले चेंज इन मोमेंटम लिहितात. तर या केसचं चेंज इन मोमेंटम काय असतं, इनिशियल मोमेंटम किती mv, फायनल किती 0. सो 0 मायनस mv केलं ना मी, तर मॅग्निट्यूड येतं याचं mv, लक्षात ठेवा. ठीक, सो हे आहे पहिल्या केसचं चेंज इन मोमेंटम. जर अशी केस असली तर सर, म्हणजे आता आपण काय करतो, आता हा बॉल आला m स्पीडनी, ओके, v म्हणजे m मास आहे त्याचं, v स्पीडनी आला, या भिंतीला धडकल्यानंतर या बॉलनी कोलिजन केलं. काय केलं, या बॉलनी कोलिजन केलं आणि हा परत 20 स्पीडने गेला. तर याचं जे चेंज इन मोमेंटम असतं, बऱ्याच जणांना वाटतं हे 0 आहे, पण त्यांनी वेक्टर केलेलं नाही बहुतेक. 0 नाही बेटा, हे 2mv आहे. 2mv का बरं, कारण डायरेक्शन बदलली म्हणून. सो तू डोकं न लावता डायरेक्ट लक्षात ठेवू शकतो की या केसमध्ये जो डेल्टा पी असतो तो किती आहे, डेल्टा पी असतो बेटा, डेल्टा पी म्हणजे चेंज इन मोमेंटम असतं 2mv. मग हे मी का सांगायला लागलोय, हे यासाठी सांगायला लागलोय कारण की जर आपल्याला लाईट जेव्हा एखाद्या रिफ्लेक्टिंग सरफेसला स्ट्राईक होतो, लाईट जर एखाद्या सरफेसला स्ट्राईक झाला तर काय होतं ते महत्वाचं आहे, म्हणून आपण हे करतो. सपोज एखादी वॉल आहे, ठीक आहे, एखादी वॉल आहे आणि माझ्याकडे फोटॉन आहे, असा फोटॉन आला आणि याला स्ट्राईक केला. ठीक, सो आता फोटॉन काहीतरी येणार आहे, फोटॉन कुठल्या तरी स्पीडने येईल. ठीक, लेटस से फोटॉन पी मोमेंटमने आला. किती आला सर, पी मोमेंटमने आला, किंवा याला असं राहू द्या, फोटॉन आला आणि इकडे आला आपण असं. ठीक आहे, याला स्ट्राईक झाला आणि याच्यानंतर काय झालं सर, फोटॉन बेटा रेस्टला आला. रेस्टला म्हणजे काय झाले, रेस्टला म्हणजे झाले कंप्लीट ॲब्झॉर्प्शन, कंप्लीट ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट. म्हणजे हा जो सरफेस आहे ना, यांनी काय केलं, याच्यावर जेव्हा लाईट आला, हा काय माझ्याकडे लाईट आला आणि जेव्हा हा या सरफेसला स्ट्राईक केला तेव्हा त्या सरफेसने ना पूर्णच्या पूर्ण लाईट ॲब्झॉर्ब केला. परफेक्टली ब्लॅक बॉडी असते बघा, रिफ्लेक्ट करत नाही, परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो असा सरफेस असेल जो लाईटला पूर्ण काय करतो, ॲब्झॉर्ब करतो. तर अशा वेळेस विचारतात की फोर्स किती, फोर्स. तर बघा नीट लक्ष द्या, इथे सगळ्यात पहिले डेल्टा पी किती असेल, डेल्टा पी चेंज इन मोमेंटम किती असतं. तर चेंज इन मोमेंटमचे फॉर्म्युला तिथे लिहिला ना, तिथेच लिहितो मी, m इंटू व्ही. पण आता विषय असा येते की हा फोटॉन आहे, फोटॉन. सो m इंटू व्ही नाही लिहू शकत, मग काय लिहावं लागेल मला, m इंटू सी. m इंटू काय लागेल, सी. फोटॉनचं मास कसं लिहितात तुम्हाला आठवतं का, मागच्या वेळेस फोटॉनचं मास लिहितात बेटा, हे तर मासच्या टर्ममध्ये, पण याला कसं लिहितात, प्रॉपर लिहितात ना याला. mc म्हणजे काय, फोटॉनचं मोमेंटम मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, e अपॉन सी असतं. काय असतं सर, e अपॉन सी. काय आहे, e इज इक्वल टू mc स्क्वेअर, असं लिहू शकतो ना मी, e इज इक्वल टू mc स्क्वेअर, mc इंटू सी. सो मला mc पाहिजे ना, तर मी e बाय सी लिहितो. काय लिहितो सर, e बाय सी. कारण फोटॉनचं मास जे आहे मोशनमध्ये ते जनरली दिलेलं नसतं, तर दॅट इज जस्ट आपण कसं लिहितो लक्षात ठेवा, e बाय सी. हे चेंज इन मोमेंटम आहे. ठीक आहे, चेंज इन मोमेंटम. तुम्हाला विचारतात फोर्स, सर फोर्स विचारतात, फोर्स काय असतो, फोर्स असतो बेटा डेल्टा पी बाय डेल्टा टी, डेल्टा पी बाय डेल्टा टी. सो मी काय करतो, ई अपॉन सी डेल्टा टी. एनर्जी बाय टाइम काय असतं, पॉवर. एनर्जी बाय टाइम असतं सर पॉवर. सो इथं असं लिहू शकतो मी, पॉवर अपॉन सी. ठीक आहे ना. सो मी डेल्टा पी मोमेंटम लिहिलंय, सो इथं पी म्हणजे पॉवर, हे लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला आहे फोर्सचा, एवढा फोर्स लावतो हा फोटॉन या सरफेसवर. आलं लक्षात, ओके सर. जर बेटा एक दुसरी कॅटेगरी असते, अच्छा याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे ते सांगायच्या आधी, सपोज जर एखादा सरफेस परफेक्टली रिफ्लेक्टिंग असता, परफेक्टली रिफ्लेक्टिंग म्हणजे सर हा लाईट आला, ठीक आहे, आणि असा परत गेला, याला मी म्हणतो परफेक्टली रिफ्लेक्टिंग.
परफेक्टली रिफ्लेक्टिंग म्हणजे जसं सिल्वर सरफेस असतात बघा, सिल्वर पॉलिश्ड असतात, ते परफेक्टली लाईटला रिफ्लेक्ट करतात. तर अशा वेळेस जे माझा डेल्टा पी आहे तो किती असेल सर? तुमचा डेल्टा पी असेल, डेल्टा पी यावेळेस असेल परफेक्टली रिफ्लेक्टिंग म्हणजे ही केस आला आणि गेला, ठीक आहे ना. तो ती असेल बेटा 2mv. याला लिहू शकतो मी 2mc, पण याला असं नाही लिहित. याचा ऍक्च्युअल मध्ये फॉर्म्युला आहे डेल्टा पी इज इक्वल टू 2 टाइम्स ई बाय सी. एमव्ही ला काय लिहितो आपण, एमसी ला काय लिहितो आपण, ई बाय सी है ना. तर 2 टाइम्स, कारण इथं 2 आहे. जर कोणी मला फोर्स विचारला तर फोर्स इज इक्वल टू इथे यायला पाहिजे डेल्टा पी बाय डेल्टा टी इज इक्वल टू किती येईल, इज इक्वल टू जर सेम करायला गेलो आपण तर 2e अपॉन सी डेल्टा टी. म्हणजे याला मी डायरेक्ट लिहितो, काय लिहू शकतो याला डायरेक्ट, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे 2b बाय सी. 2p बाय सी. इथं पी काय आहे, पी काय आहे, पॉवर आहे बेटा. आलं लक्षात, आलं का लक्षात? इज देअर एनी डाऊट? नो डाऊट. ठीक आहे. अजून एक फक्त इथे विचारतात की रेडिएशन प्रेशर काय असतं, रेडिएशन प्रेशर. ठीक आहे ना, रेडिएशन प्रेशर काय असतं. एक टर्म आहे रेडिएशन प्रेशर, सांगून देतो. सीईटीने प्रश्न विचारला नाही पण यार विचारू शकते. रेडिएशन प्रेशर बघा, फोर्स लावला तर प्रेशर पण येणार आहे. अरे फोर्स लावला तर प्रेशर पण येणार आहे, कारण फोर्स अपॉन एरिया प्रेशर असतं. सो रेडिएशन प्रेशरला कशाने डिनोट करतो मी? सो रेडिएशन प्रेशरला मी असं करतो पी आर है ना, दिस इज अ रेडिएशन प्रेशर नॉट पॉवर. सो इज इक्वल टू किती येईल बेटा, फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया असंच असतं, फोर्स अपॉन एरिया. आता केस वन मध्ये काय, जर माझ्याकडे रिफ्लेक्टिंग सरफेस असेल, पूर्ण रिफ्लेक्टिंग सरफेस असेल तर काही 100% असं म्हणून मी 100% ऍब्झॉर्प्शन. 100% ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय, नॉन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. नॉन रिफ्लेक्टिंग सरफेस मध्ये जे रेडिएशन प्रेशर येईल ते किती येईल फोर्स किती असतो, फोर्स पी बाय सी. सो पी बाय ए सी. इथं पी इज पॉवर. पी काय बेटा, पॉवर आहे. पॉवर अपॉन एरिया काय असते, इंटेन्सिटी. पॉवर अपॉन एरिया इज इंटेन्सिटी. सो आय बाय सी. इम्पॉर्टंट फॉर्म्युला. अलग लक्षात, आय बाय सी. त्याच पद्धतीने केस 2 मध्ये 100% रिफ्लेक्शन. तर अशा केसमध्ये जे रेडिएशन प्रेशर येईल, दॅट इज व्हॉट, ते येतं बेटा 2p अपॉन ए सी. बरोबर ना, 2p अपॉन ए सी. 2p अपॉन सी इज फोर्स अपॉन एरिया प्रेशर. काय परत एकदा, पी अपॉन ए काय येतं, पी अपॉन ए. पॉवर अपॉन एरिया येतं सर इंटेन्सिटी 2i बाय सी. हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात राहतील का, लक्षात ठेवावं लागतील. सेपरेट बुक बनवा, त्याच्यामध्ये हे सगळे फॉर्म्युला नोट डाऊन करा. मॉडर्न फिजिक्समध्ये फॉर्म्युल्याचं अत्यंत महत्व आहे. ठीक आहे. आता एक पॉईंट अजून आहे की दरवेळेस 100% रिफ्लेक्शन किंवा 100% ऍब्झॉर्प्शन होत नाही. म्हणजे काय, म्हणजे मी तुम्हाला एक जनरल फॉर्म्युला देतो बघा, तो फॉर्म्युला सगळीकडे काम करेल. एवढं आपण केलंय ना, तुम्ही एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, तुमचं काम होऊन जाईल. कुठलं पण, सपोज मला कोणी विचारलं रेडिएशन प्रेशर, तो रेडिएशन प्रेशरचा जनरल फॉर्म्युला मी लिहितो, तो असतो आय अपॉन सी 1 प्लस सिग्मा. तुम्ही म्हणाल सर सिग्मा काय सांगतो. सिग्मा काय, जर कोणी मला विचारलं रेडिएशन प्रेशर सोडून, जर मला कोणी जस्ट विचारलं की फोर्सचा फॉर्म्युला सांग रे बाबा, फोर्स, तर फोर्सच्या जागी इथं इंटेन्सिटीच्या जागी फक्त इथे पॉवर येते, पी बाय सी आणि 1 प्लस सिग्मा. सर व्हॉट इज दिस सिग्मा? सिग्मा असतो बेटा, सिग्मा इज कोफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. कोफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे किती टक्के एनर्जी रिफ्लेक्ट झाली, म्हणजे बघा, म्हणजे किती फ्रॅक्शन एनर्जी रिफ्लेक्ट झाली. ठीक आहे. सो सिग्मा इज इक्वल टू एनर्जी रिफ्लेक्टेड, जेवढी एनर्जी माझ्याकडे रिफ्लेक्ट झाली है ना, एनर्जी रिफ्लेक्टेड है ना, आणि डिवाइडेड बाय टोटल एनर्जी. म्हणजे सपोज बघा, आता या केसमध्ये, पहिल्या केसमध्ये किती टक्के एनर्जी रिफ्लेक्ट झाली होती, 100% ऍब्झॉर्प्शन होतं पहिली केस, जेव्हा लाईट येतो आणि पूर्ण ऍब्झॉर्प्शन होतं, हे 100% ऍब्झॉर्प्शन. म्हणजे सिग्मा किती येणार आहे, रिफ्लेक्टेड एनर्जी किती, 0, आणि डिवाइडेड बाय टोटल एनर्जी. सो 0 अपॉन टोटल म्हणजे 0 झालं. म्हणजे सिग्मा किती आला बेटा, इथं 0. जर इथं तुम्ही 0 पुट केला तर रेडिएशन प्रेशर काय ते आय बाय सी. बघा, आलं का आय बाय सी, आलं.
दुसऱ्या केसमध्ये 100% रिफ्लेक्शन होतं. 100% रिफ्लेक्शन म्हणजे जी रिफ्लेक्टेड एनर्जी दॅट मस्ट बी इक्वल टू टोटल एनर्जी. अरे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, याला असं लिहू शकतो, ई रिफ्लेक्टेड डिवायडेड बाय टोटल एनर्जी. म्हणजे काय? टोटल एनर्जी म्हणजे रिफ्लेक्शन, काहीतरी रिफ्लेक्शन होणार आहे आणि काहीतरी काय होणार आहे, ऍब्झॉर्प्शन होणार आहे. आता मला असं म्हणायचं आहे, जेव्हा 100% रिफ्लेक्शन होतं म्हणजे रिफ्लेक्टिव्ह एनर्जी किती झाली, म्हणजे जर 100% रिफ्लेक्शन झालं तर ऍब्झॉर्प्शन 0%. अरे ऍब्झॉर्प्शन किती राहणार आहे, 0%. म्हणजे इथं म्हणतोय मी, इथं 0 आलं, ही रिफ्लेक्शन अपॉन रिफ्लेक्शन किती येतं, 1. म्हणजे इथं सिग्मा किती आला, 1. कधी 1 आला, जेव्हा 100% रिफ्लेक्शन असतं तेव्हा. मग 100% रिफ्लेक्शनला जर सिग्मा 1 टाकला, तुम्ही इथं 1 टाकलं, 1 टाकलं, तर इथं काय येतं, 1 + 1 2i/c. क्वेश्चन करू आपण. सीईटीला प्रश्न आलाय बघा. सीईटीला काय प्रश्न आलाय, अ पॅरल बीम ऑफ लाईट इज इन्सिडेंट नॉर्मली ऑन द प्लेन सरफेस ॲब्झॉर्बिंग 50% अँड रिफ्लेक्टिंग द रेस्ट. म्हणजे मला असं म्हणायचंय की जी रिफ्लेक्टिंग आहे बघा, जी रिफ्लेक्टिंग आहे, किती रिफ्लेक्टिंग झाली, किती टक्के एनर्जी रिफ्लेक्ट झाली, 50% है ना. 50% ॲब्झॉर्ब झाली म्हणजे 50% रिफ्लेक्ट झाली, 50% ऑफ टोटल. करेक्ट. म्हणजे मला असं म्हणायचंय की जी रिफ्लेक्टिंग वाली एनर्जी आहे दॅट इज इक्वल टू जी काही टोटल एनर्जी दॅट इज डिवायडेड बाय 2. बरोबर आहे ना. अर्धी रिफ्लेक्टिंग किती झाली बेटा, टोटलच्या अर्धी. आता मला सिग्मा किती लिहितं, सिग्मा काय असतो, किती एनर्जी रिफ्लेक्ट झाली, तर E/2 आणि डिवायडेड बाय टोटल एनर्जी. टोटल एनर्जी किती मानली आपण, टोटल एनर्जी ई मानली. ही टोटल एनर्जीचा हाफ आहे रिफ्लेक्टिंग, सो ही टोटल एनर्जी. तो किती आला बेटा, हे 1/2. मग त्यांनी काय विचारले प्रश्नामध्ये, तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारले, प्रश्नामध्ये विचारले फोर्स एक्झर्टेड बाय फोर्स. फोर्सचा काय फॉर्म्युला होता, फोर्सचा फॉर्म्युला लिहून दिलाय का मी, फोर्सचा फॉर्म्युला लिहून दिलाय तुम्हाला. फोर्समध्ये फक्त काय येतं, पॉवर येते. तो फोर्स इज इक्वल टू येणार आहे पॉवर बाय सी 1 + सिग्मा. सिग्मा किती आहे सर, 1/2. 1/2 म्हणजे 0.5. ठीक आहे. सो हे किती येतं, दीड येतं, दीड म्हणजे किती येतं, 3/2. 3/2 P/C. माझा 3/2 पॉवर. आता इकडे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. 3/2 इंटू पॉवर दिली त्यांनी, पॉवर दिली बघा 90 है ना, पॉवर 90 दिली आहे आणि इंटू स्पीड ऑफ लाईट आहे ना, खाली स्पीड ऑफ लाईट म्हणजे 3 × 10⁸. मग हे काय आलं पाहिजे, 3 कॅन्सल करून टाका, 90/2 45, 45 × 10⁻8. सो 45 × 10⁻8 म्हणजे ए ऑप्शन येतं. बरोबर आहे ना, बरोबर आहे. सोपं आहे बघा, फॉर्म्युला एकदम व्यवस्थित करून घ्या. हे लक्षात ठेवा फक्त की जो सिग्मा असतो, कोफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, दॅट इज रिफ्लेक्टेड एनर्जी अपॉन टोटल एनर्जी. ठीक आहे. आता डी ब्रॉगली हायपोथेसिस, इथून आता आजच्या चॅप्टरला सुरू होते. डी ब्रॉगली हे काय, यांचा हायपोथेसिस आहे. हायपोथेसिस म्हणजे कल्पना, संकल्पना आहे त्यांची. त्यांना असं वाटतं आणि मग हे जे त्यांना वाटतं ना, ते एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केले कुणी, डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. हे तुमच्या बोर्डच्या पुस्तकात पण आहे. ठीक आहे, डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. सो हे हायपोथेसिस म्हणजे यांची संकल्पना आहे. काय संकल्पना आहे, तर हे यांनी ना एक कन्सेप्ट मांडला. काय कन्सेप्ट मांडला, त्याचं नाव आहे मॅटर वेव्ह. मॅटर वेव्ह. अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणून गेले, अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात की जे लाईट आहे ना, ते वेव्ह नेचर सोबतच लाईटकडे पार्टिकल नेचर आहे, म्हणजे वेव्ह ही पार्टिकल सारखं बिहेव करू शकते, असं आइन्स्टाईन म्हणतात. डी ब्रॉगली काय म्हणतात, डी ब्रॉगली म्हणतात की वेव्ह फक्त पार्टिकल सारखे नाही बिहेव करू शकत, तर पार्टिकल सुद्धा वेव्ह सारखं बिहेव करू शकतो. म्हणजे मला काय म्हणायचंय, मला हे म्हणायचंय की डी ब्रॉगली हायपोथेसिस मध्ये आपल्याला काय अभ्यास करायचंय, वेव्ह नेचर ऑफ मॅटर. वेव्ह नेचर ऑफ मॅटर यांचं असं म्हणणं होतं. किती मोठा क्लेम केला बघा यांनी. हे म्हणतात की प्रत्येक मॅटर जे आहे ना, त्याच्यामध्ये वेव्ह सारखं काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे कुठलंही मॅटर असू दे, अगदी मुंगीपासून तर डायनासोर पर्यंत सगळ्यांमध्ये वेव्हचा फॉर्म येतो. वेव्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल कसं काय, म्हणजे आता तुम्ही, मी किंवा सगळे आपण सुद्धा एक वेव्ह आहोत. पण मग सर आपण दिसत तर नाही वेव्ह, आपण तर पार्टिकल दिसतो. ते यासाठी दिसतो कारण वेव्हलेंथचा एक फॉर्म्युला त्याने दिला होता. काय फॉर्म्युला आहे, तर वेव्ह नेचर ऑफ मॅटर. तर काय वेव्हलेंथ आहे, म्हणजे मला म्हणायचंय वेव्हलेंथ यांचा एक स्वतःचा फॉर्म्युला आहे, लॅम्डा.
कुठल्याही मॅटरची जर वेवलेंथ काढायची असेल तर त्याचा जो फॉर्म्युला आहे दॅट इज लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. एच म्हणजे काय? एच म्हणजे प्लँक कॉन्स्टंट आहे 6.64 इंटू 10⁻34 मास आणि खाली व्ही. आता विषय असा आहे ना की आपण पार्टिकल का दिसतो, आपण वेव्ह का दिसत नाही? यासाठी नाही दिसत कारण आपलं मास खूप जास्त आहे. आपलं मास खूप जास्त आहे. मास जास्त असल्यामुळे वेवलेंथ काय होती? कमी होते. मग वेवलेंथ जर कमी आहे, वेवलेंथ जर कमी आहे, ठीक आहे ना, मास जास्त आहे आपलं, सो वेवलेंथ काय बेटा? कमी आहे. सो त्यामुळे आपण दिसत नाही. त्यामुळे आपण दिसत नाही म्हणजे वेव्ह नेचर आपल्यामध्ये रिफ्लेक्ट होत नाही. आता काही जर तुम्ही बघायला गेलं, काही ऑब्जेक्ट्स असतात जसं इलेक्ट्रॉनचं मास खूप कमी असतं. इलेक्ट्रॉनचं मास किती असतं? 9.1 इंटू 10⁻31. मग इलेक्ट्रॉनचं मास खूप जास्त असतं, खूप कमी असतं आणि इलेक्ट्रॉन खूप हाय स्पीडला ट्रॅव्हल करू शकतात. म्हणजे मला असं म्हणायचंय की हा जो नंबर येतो ना इलेक्ट्रॉनसाठी, तो सिग्निफिकंट नंबर येतो. म्हणजे इलेक्ट्रॉन हे वेव्ह नेचर शो करतात. इलेक्ट्रॉन हे पार्टिकल हे सगळ्यांना माहिती आहे, पण इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन पण शो करतात. डिफ्रॅक्शन म्हणजे काय? बेंडिंग. तुम्हाला माहिती आहे ना, आपण वेव्ह ऑप्टिक्स मध्ये शिकलो होतो बेंडिंग कसं होतं. लाईट कसा बेंड होतो कॉर्नर्सला, तसं इलेक्ट्रॉन सुद्धा बेंड होतो. मग बेंडिंग काय? बेंड कसा होतो? बेंड होतो कारण तो वेव्ह सारखा बिहेव करतो. कोणासारखा बिहेव करतो? वेव्ह सारखा बिहेव करतो. तर हाच त्यांचा हायपोथेसिस आहे की प्रत्येक पार्टिकलकडे, प्रत्येक मॅटरकडे वेवलेंथ असते लेमडा, दॅट इज गिवन बाय एच अपॉन एम व्ही. क्लिअर आहे सर? क्लिअर आहे. आता इथून आपल्याला काय शिकायचं? इथून भरपूर फॉर्म्युले शिकायचे. सगळ्यात पहिले आता फॉर्म्युल्याची तुमची ना सिक्वेन्स सुरू होईल आणि सगळे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. बघा, तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की लिनियर मोमेंटमला आपण लिहितो एम व्ही, बरोबर, आणि मोमेंटमला आपण असं लिहू शकतो √2 टाइम्स मास इंटू कायनेटिक एनर्जी. लिहू शकतो की नाही? अरे लिहू शकतो. मोमेंटमला √2 टाइम्स मास इंटू कायनेटिक एनर्जी लिहू शकतो, आपण बघितले. तो मला असं म्हणायचंय की अजून एक फॉर्म्युला माझ्याकडे तयार झाला. कसला फॉर्म्युला? वेवलेंथचा, दॅट इज लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन √2 टाइम्स मास इंटू कायनेटिक एनर्जी. हा कशाच्या टर्ममध्ये फॉर्म्युला आहे? हा कायनेटिक एनर्जीच्या टर्ममध्ये फॉर्म्युला आहे. हा कशाच्या टर्ममध्ये? हा मोमेंटमच्या टर्ममध्ये. ठीक आहे, बरं एवढंच नाही, मी याला असंही लिहू शकतो लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन √2 टाइम्स मास इंटू कायनेटिक एनर्जीला आपण लिहू शकतो क्यू इंटू व्ही. तर इथं व्ही काय? बघा इथं व्ही काय? व्ही आहे बेटा पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, म्हणजे मी याला इथं डेल्टा व्ही लिहितो म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. डेल्टा व्ही. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एखाद्या चार्जला एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये नेतो तेव्हा इलेक्ट्रिक फील्डमध्ये एक पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. आणि एनर्जी कसं लिहितो आपण? कायनेटिक एनर्जी कशी लिहितो? कायनेटिक एनर्जीचा हा सुद्धा फॉर्म्युला इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये मी शिकवला आहे. काय सर? क्यू इंटू डेल्टा व्ही. याला जर शिस्तीत लिहायचं म्हटलं तर ह्याला कसं लिहू शकतो आपण? क्यू इंटू डेल्टा व्ही. राहील का लक्षात? हा तिसरा, हा ओरिजिनल फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला. अजून कुठले कुठले फॉर्म्युले आहेत? अजून बरेच फॉर्म्युले आहेत. फॉर्म्युल्याला काही कमी नाही या चॅप्टरमध्ये. बघा, माझ्याकडे एक बेसिक काय होतं? लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही होतं. थोडं आपण अजून याला एक्सपांड करू. जर बेटा मी एखादा पार्टिकल आहे, माझ्याकडे एखादा चार्ज पार्टिकल आहे आणि तो एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये फिरतोय. ही इलेक्ट्रिक फील्ड आहे. लेटेस्ट से त्याची इनिशियल वेलॉसिटी किती सर? 0 आहे. इनिशियल वेलॉसिटी 0 आहे. तर जोपर्यंत तो इथे येईल, जोपर्यंत या पॉईंटला येईल आफ्टर सम टाइम, तर याची वेलॉसिटी आपल्याला सांगता येईल का किती? या चार्जची वेलॉसिटी हा व्ही स्पीडनी. वेलॉसिटी कसं लिहितो आपण? वेलॉसिटी लिहितो यू प्लस एटी. सो व्ही इज इक्वल टू इनिशियल स्पीड किती याची? 0. इनिशियल स्पीड 0 आहे प्लस ॲक्सेलरेशन. हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तर याचं ॲक्सेलरेशन काय? फोर्स अपॉन मास. फोर्स कुठला लागतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, दॅट इज क्यू ई अपॉन मास एम इंटू टी. असं राईट. सो मी अजून एक फॉर्म्युला लिहू शकतो. फॉर्म्युला महत्त्वाचं आहे, हे डेरिवेशन महत्त्वाचं नाही आहे. मी परत एकदा सांगतो तुम्हाला, मी डायरेक्ट लिहू शकतो इथे की इथे लिहू. आता कुठे जागा आहे आपल्याकडे? सो लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. च्या काय लिहू शकतो मी? क्यू ई टी बाय एम. एम नी एम कॅन्सल होईल. सो याला असं लिहू शकतो एच अपॉन क्यू ई टी. लिहू शकतो मी, असं लिहू शकतो. ठीक आहे. सो हे इलेक्ट्रिक फील्डच्या टर्ममध्ये, हे पोटेन्शियल डिफरन्सच्या टर्ममध्ये काहीही फॉर्म्युला येऊ शकतो. तुम्हाला रेडी राहावं लागेल त्या फॉर्म्युल्याने. पाठ करायचा नाही. बघा एक गोष्ट आहे, पाठ करायचा पण
लॉजिकली पाठ करायचं. मी जसं करतोय का तसं पाठ करायचं, म्हणजे तुम्ही कधी विसरणार नाही. ठीक आहे. आता तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती आहे काय, की इन मॅग्नेटिक फील्ड मागचा चॅप्टर तुम्ही केला असेल, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी. ठीक आहे. तर अशा वेळेस मॅग्नेटिक फील्डमध्ये आपल्याला तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे, रेडियस इज इक्वल टू काय असतो, MV अपॉन QB. रेडियस इज इक्वल टू काय असतो बेटा, MV अपॉन QB. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती. मग इथून MV ला काय लिहू शकतो, MV ला आपण लिहू शकतो QBR. अरे लिहू शकतो की नाही QBR, MV इज इक्वल टू QBR. ठीक आहे. मग आता माझ्याकडे एक नवीन फॉर्म्युला आला वेवलेंथचा. कुठला फॉर्म्युला आला सर, वेवलेंथ इज इक्वल टू H अपॉन, मॅग्नेटिक फील्डमध्ये जर लिहायचं असेल तर MV च्या जागी काय लिहितो मी, QBR. ठीक आहे. हा अजून एक फॉर्म्युला आला. सो असे माझ्याकडे भरपूर फॉर्म्युले येऊ शकतात. सो मॅग्नेटिक फील्डच्या टर्ममध्ये, इलेक्ट्रिक फील्डच्या टर्ममध्ये, पोटेन्शियल डिफरन्सच्या टर्ममध्ये, कायनेटिक एनर्जीच्या टर्ममध्ये. अजून काय सर, अजून सांगतो अजून भरपूर फॉर्म्युले, काळजी करायची गरज नाही. बघा, थर्मोडायनॅमिक्समध्ये जर गेलो मी तुम्हाला, थर्मोडायनॅमिक्समध्ये तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे काय, कायनेटिक एनर्जीला काय लिहू शकतो आपण, 3/2 KT. 3/2 KT. इथं काय सर, के म्हणजे काय, ॲव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ॲव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. थर्मोडायनॅमिक्समध्ये शिकलात काय, अरे टेम्परेचर आणि वेवलेंथ कशी डिपेंड करते ते पण प्रश्न विचारते CET, म्हणून सांगतोय. सो याचा अर्थ मी असं म्हणू शकतो की वेवलेंथ इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीच्या टर्ममध्ये काय, तर √H अपॉन √2 मास. कायनेटिक एनर्जीला काय लिहू शकतो, 3/2 KT. 3/2 KT. ठीक आहे. हा फॉर्म्युला येईल. बरं, याला असं काय लिहितो आपण, देअरफोर. मी असं म्हणतो, जो महत्त्वाची गोष्ट ते सांगतो, जी वेवलेंथ आहे, बाकी सगळं कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे, 2 कॅन्सल होऊन जाईल वगैरे. सो वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू √ऑफ टेम्परेचर. 2025च्या CETला प्रश्न पडलाय या फॉर्म्युल्यावर. ठीक आहे. सो वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू √ऑफ टेम्परेचर. सो एवढे फॉर्म्युले झाले का एवढे फॉर्म्युले. ठीक आहे. आता पुढे अजून एवढंच आहे का सर, नाही. आता आपल्याला कशात जायचंय, ॲटम या चॅप्टरमध्ये जायचंय. ॲटममध्ये, ॲटम तर पुढे शिकवणार आहे, पण त्याच्या आधी केमिस्ट्रीचं बेसिक तुम्हाला माहिती असेल. ॲटममध्ये बोर्स मॉडेल. मला एक गोष्ट सांगा, बोर्स मॉडेलमध्ये स्पीड काय लिहितो आपण, जी स्पीड असते, स्पीड दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Z/N. अरे बरोबर आहे ना, स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Z/N, बरोबर आहे. त्याच पद्धतीने जर मला रेडियस लिहायचा असेल तर दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n²/z. हे पण तुम्हाला माहिती असेल. माहिती आहे? येस सर, माहिती आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मला कोणी विचारलं की डी ब्रॉगलीची वेवलेंथ लिहून दाखव रे बाबा, डी ब्रॉगलीची वेवलेंथ इज इक्वल टू H अपॉन M इंटू V. सो बाकी सगळं जर कॉन्स्टंट आहे तर व्हीच्या जागी मी काय लिहू शकतो, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Z/N. नीट लक्ष द्या. सो लॅम्डा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/V. दिसतंय का तुम्हाला, 1/V. लॅम्डा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/V, म्हणजे लॅम्डा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू V. पण V कशाला प्रोपोर्शनल आहे, Z/N. मग मी असं लिहू शकतो का, देअरफोर लॅम्डा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n/z. अरे लिहू शकतो की नाही, लॅम्डा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, n/z. तुम्हाला कळते का मी काय म्हणतोय. सो ही डी ब्रॉगली वेवलेंथ हे तुम्हाला विचारू शकतात कुठल्याही ऑर्बिटमध्ये, त्यांनी म्हटलं फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती आहे, सेकंड ऑर्बिटमध्ये किती आहे, थर्ड ऑर्बिटमध्ये किती आहे, हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. लिहिता येईल का, येस सर. सो एकदा जर तुम्हाला हे आलं बेटा तर बाकी सगळ्या गोष्टी येऊन जातील. अरे येऊन जातील की नाही, येस सर येऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक. सो हे झालं ॲटम बोर्स मॉडेलचं. आता प्रश्न करू आपण, प्रश्न कसे येतात. आता नुसते प्रश्न करायचे. सो रेडी राहा, मजा येईल आता एकदम. नीट लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 1, डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ अ पार्टिकल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इम्पल्स. हां बरोबर आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इम्पल्स. कसं सर, बेटा डी ब्रॉगली वेवलेंथला लिहितो आपण H/MV. सो हे MV इज नथिंग बट चेंज इन मोमेंटम, किंवा त्याला आपण इम्पल्स पण म्हणतो, बरं का. मोमेंटम आणि इम्पल्सचे डायमेन्शन सेम असतात ना, त्या टर्म्समध्ये तुम्ही त्याला समजू शकता. ठीक आहे. सो डी ब्रॉगली वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इम्पल्स. डज नॉट डिपेंड ऑन इम्पल्स नाही, प्रोपोर्शनल टू मास इज प्रोपोर्शनल टू इम्पल्स नाही. मोमेंटम ऑफ फोटॉन ऑफ एनर्जी एवढं इज. आता मोमेंटम ऑफ फोटॉन सर फॉर्म्युला काय सांगतो, मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं फोटॉनच्या मोमेंटमचा फॉर्म्युला. आठवतो का तुम्हाला,
सांगितलं होतं का? आत्ता पण सांगितलंय बघा. मोमेंटम ऑफ फोटॉन जे आहे, ई म्हणजे मोमेंटम इथे लिहितोय. काय लिहिलं होतं मी? मोमेंटम ऑफ फोटॉन लिहिलं होतं आपण ई बाय सी. जर तुम्हाला आठवत असेल तर याच लेक्चरमध्ये मी सांगितलंय. सो ई बाय सी करा बरं. ई बाय सी म्हणजे काय? आता 1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. आता के जी पर मीटर पर सेकंड म्हणजे त्यांनी कशात विचारले? एस आयमध्ये विचारले. चला आपण असं करू, 1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट डिवायडेड बाय सी. नीट लक्ष दे. मेगाचा अर्थ होतो 10 to the power 6. इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे 1.6 त्याच्यावरचा चार्ज जो असतो ई ची व्हॅल्यू असते इंटू 10 to the power -19. ठीक आहे, व्होल्ट जाऊ देते एस आय युनिटमध्ये. खाली येतं 3 इंटू 10 to the power 8. ठीक आहे. सो आता इथे फक्त व्यवस्थित करायचं. हे -19 आणि -8 हे किती होतं? हे होईल -19 आणि बरं 6 मधून 8 गेले हे -2. बरोबर आहे ना? हे -2 आणि -19 हे मायनस किती येतं? 21. आपण असं लिहू शकतो 1.6/3 इंटू 10 to the power -21 है ना. हे जे काही येईल हे कशामध्ये येईल सर? हे बेटा हे के जी मीटर पर सेकंड म्हणजे एस आय युनिटमध्ये येईल. आता बघून घ्या 10 to the power -21 मध्ये कुठलं ऑप्शन यायला लागले? आता 1.6/3 म्हणजे किती येतं? 1.6/3 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 0.5 असं लिहू शकतो ना मी याला. 0.5 इंटू 10 to the power -21 म्हणजे कुठलं ऑप्शन यायला लागले? हे ऑप्शन यायला लागले. 2007चा प्रश्न आहे, पण कधी येऊ शकतो यार, सीईटी मध्ये काही होऊ शकतं कधी पण. अ फोटॉन हॅज अ वेवलेंथ 3 नॅनोमीटर. किती वेवलेंथ आहे? 3 नॅनोमीटर. देन इट्स मोमेंटम अँड एनर्जी आर रिस्पेक्टिव्हली आर. मोमेंट बेटा काय दिली आपल्याला? वेवलेंथ दिली. सर फोटॉनची तुम्ही काय म्हणतात त्याला, मोमेंटम कसं काढायचं? मोमेंटम सांगितलं होतं की बघा, फोटॉनचं मोमेंटम असतं एनर्जी डिवायडेड बाय सी. पण सर एनर्जी नाही दिली. पण एनर्जी तुम्ही लिहू शकता. कसं लिहू शकता? एनर्जी काय असते? एच सी बाय लेमडा. सो एच सी बाय लेमडा आणि आधीच एक सी होता तर सी सी कॅन्सल. मी मागच्या लेक्चरला सांगितलं असेल एच बाय लेमडा इज वॉट? मोमेंटम ऑफ फोटॉन. अरे हो की नाही? बरोबर सर. किंवा तुम्ही डी ब्रॉगलीने पण जाऊ शकता. लेमडा इज इक्वल टू एच बाय पी तिथून पण येतं. तो असं लिहू शकता 6.63 इंटू 10 to the power -34 डिवायडेड बाय वेवलेंथ किती दिली नॅनोमीटरमध्ये? 3 इंटू 10 to the power -9. सो हा इथे गेला तर -34 + 9. -34 + 9 किती येतात? सो -34 + 9 केले तर -25 यायला पाहिजे. सो हे जवळ येईल आणि हे 3 म्हणजे 2.2 च्या आसपास ना, अप्रॉक्सिमेटली 2.2 इंटू 10 to the power -25 च्या आसपास. सो 2.2 हां इंटू 10 to the power 25 हेच एक ऑप्शन येते बघा, सी ऑप्शन येते, बाकी काही विषय नाही. ठीक. पुढे काय सांगितले त्यांनी? पुढे सांगितले एनर्जी. एनर्जी तर तुम्ही काढू शकता. एनर्जी कशी काढायची? एनर्जी जर काढायची असेल आता इथून ते काम करा तुम्ही. एनर्जीला तर डायरेक्ट एच सी बाय लेमडा लिहू शकतोय ना, पण आता आपण हे काढलंच म्हणून इथून सांगतो तुम्हाला मी. सो मोमेंटमला लिहितो मी एनर्जी बाय सी. सो एनर्जी येईल मोमेंटम इंटू सी, पी सी है ना. याला मल्टिप्लाय करा, आन्सर येईल, गॅरंटेड आन्सर यायला पाहिजे. हाऊ मच एनर्जी इज इम्पार्टेड टू अन इलेक्ट्रॉन सो दॅट इट्स डी ब्रॉगली वेवलेंथ रिड्युसेस फ्रॉम. इथून तर इथपर्यंत, कुठून तर कुठपर्यंत? इतकी होती आधी, नंतर इथे झाली. किती एनर्जी म्हटले? तर हे त्यांनी ई किती दिले? 2E 3E 4E असं दिले. म्हणजे रेशोवाला प्रश्न आहे. रेशोवाला कसं करायचं? एनर्जीचा आणि वेवलेंथचा काय संबंध आहे? एनर्जीचा आणि वेवलेंथचा काय संबंध आहे? सो एनर्जी आणि वेवलेंथचा फॉर्म्युला असतो लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन √2 टाइम्स मास इंटू कायनेटिक एनर्जी. इलेक्ट्रॉनचा मास चेंज करताय तुम्ही? एच चेंज करताय? 2 चेंज करताय? नाही करते. मग मी असं म्हणतो की वेवलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू √2 कायनेटिक एनर्जी. त्याला आपण असं लिहू शकतो की λ1 λ2 अपॉन λ1 इज इक्वल टू √2 रूटमध्येच येईल ना, रूटमध्येच येईल, रूट कॅन्सल होत नाही. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ 1 डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ 2. सो आता व्यवस्थित करा. λ2 किती बेटा? λ2 आहे सर किती? 0.5. 0.5 इंटू 10 to the power -10 आणि आधी किती होता? आधी होता 10 to the power -10 इज इक्वल टू √2 पहिल्याची कायनेटिक एनर्जी. पहिल्याची कायनेटिक एनर्जी किती आहे? तर किती द्यावी हे विचारता येते. ठीक आहे. सो मी म्हणतो ही ई आहे. ठीक आहे ना, ही ई आहे, मला माहिती नाही. पहिल्याची ई मानतो, दुसऱ्याची ई डॅश. सो जर तुम्ही हे बघितलं ते कॅन्सल होऊन जाईल. हे आलं 0.5 म्हणजे असं आहे. दोन्ही साईडला जर स्क्वेअर केलं तर काय ते बघा 1/2 इज इक्वल टू येईल √E बाय ई डॅश. दोन्ही साईडला स्क्वेअर करा तर 1/4 इज इक्वल टू ई बाय ई डॅश. सो इथून मी असं म्हणू शकतो ई डॅश इज इक्वल टू 4E. ई डॅश इज इक्वल टू काय ते
4 येते. आता प्रश्न काय विचारलाय त्यांनी, हाऊ मच एनर्जी इज इम्पार्टेड, म्हणजे किती एनर्जी इम्पार्ट करावं लागेल, किती एनर्जी इम्पार्ट करावं लागेल. ठीक आहे, सो दॅट आता इम्पार्ट करावं लागेल म्हणजे काय, की आधी त्याच्याकडे ई एनर्जी होती आणि आता किती झाली, 4 झाली, म्हणजे किती इम्पार्ट करावं लागेल. आता 4 झाली बेटा, आधी किती होती सर, आधी ई होती, म्हणजे किती दिली तुम्ही, इम्पार्ट म्हणजे देणे, अजून किती दिली, 3 दिली. ठीक आहे ना. काय विचारले त्यांनी, तेच विचारले ना, हाऊ मच एनर्जी इज इम्पार्टेड टू एन इलेक्ट्रॉन सो दॅट. ठीक आहे, इम्पार्ट केलं, टोटल एनर्जी 4 आहे, आधी त्याच्याकडे ई होती, तर किती इम्पार्ट केली, 3. सीटी 2025चा प्रश्न तुमचा फेवरेट. कायनेटिक एनर्जी के होती आधी, नंतर 16K झाली, 16K झाली, आणि पर्सेंटेज चेंज इन द डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ द पार्टिकल. कुठला फॉर्म्युला वापरायचा, कायनेटिक एनर्जी इन डी ब्रॉगलीचं काय रिलेशन आहे, आता काढलं होतं मग अशी, λ2 अपॉन λ1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ k1 बाय k2. तर सुरुवातीला कायनेटिक एनर्जी किती आपल्याकडे, सुरुवातीला कायनेटिक एनर्जी के, नंतर किती झाली 16K, याचा रूट घ्या, किती येते 1/4 येईल ना, 1/4 येईल. इथून तुला काय कळतंय, इथून कळते λ2 इज इक्वल टू किती झालं बेटा, λ1/4. पण त्यांनी ते नाही विचारलं, त्यांनी काय विचारले, पर्सेंटेज चेंज इन वेवलेंथ, वेवलेंथ किती टक्के बदलली. आता ज्याला पर्सेंटेज चेंज काढता येत नाही, फार्मसीवाला विद्यार्थी असतील तर बेटा तुला काही प्रॉब्लेम नाही, कारण तू बायोलॉजीवाला आहे तर तुला माफी आहे, तुला बायोलॉजी चांगलं येतं तर मॅथ्स येऊ शकत नाही. इंजिनिअरिंगवाल्यांना जसा प्रॉब्लेम येत असेल ना, तर मग तुमचे ना काय म्हणतात त्याला, असं गाल सुचवला पाहिजे बेटा, टमाटर सारखा गाल लाल केला पाहिजे, है ना. ही प्रॉब्लेम यायला नको तुम्हाला, तर मी सांगून देतो. चला, पर्सेंटेज चेंज कसं लिहितो आपण, पर्सेंटेज चेंज लिहितो सर, कधी पण कुठल्याही गोष्टीचं लिहायचं आहे तर फायनल मायनस इनिशियल अपॉन इनिशियल इंटू 100. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज अ पर्सेंटेज चेंज. मग याला कसं लिहू शकतो आपण, फायनल किती आहे, फायनल आहे λ/4 है ना, इनिशियलला लॅम्डा पकडलं आणि डिवाइडेड बाय इनिशियल लॅम्डा आहे इंटू 100. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ह्याला किती येते, ह्याला किती यायला पाहिजे. सो हे येईल बेटा -75. -75 म्हणजे 75% वेवलेंथ काय झाली, कमी झाली, 75% वेवलेंथ कमी झाली, पण त्यांनी फक्त मॅग्निट्यूड विचारले तर डी आन्सर येईल. पुढे बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल इज इनक्रीज टू 16 टाइम्स इट प्रीवियस व्हॅल्यू, द पर्सेंटेज चेंज इन डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ द पार्टिकल. डायरेक्ट रिपीट आहे, 2022चा प्रश्न डायरेक्ट सीईटीला डायरेक्ट रिपीट झालाय. ठीक आहे, 25. पुढचा प्रश्न बघा काय, हा पण एक चांगला प्रश्न आहे. एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू एनर्जी ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन. फोटॉनची एनर्जी प्रोटॉनच्या इक्वल आहे. λ1 इज द डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ प्रोटॉन. λ1 प्रोटॉनची आहे, λ2 कोणाची आहे, फोटॉनची आहे. ई इज द एनर्जी ऑफ फोटॉन. ई कोणाची एनर्जी आहे, फोटॉनची आहे, आणि त्यांनी λ2 अपॉन λ1 विचारले, म्हणजे फोटॉनची वेवलेंथ डिवाइडेड बाय इलेक्ट्रॉनची वेवलेंथ, फोटॉनची वेवलेंथ डिवाइडेड बाय इलेक्ट्रॉनची वेवलेंथ विचारले. कसं करणार, सगळ्यात पहिले जे दिले ते आपण लिहू. एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ फोटॉन. एनर्जी ऑफ फोटॉनचा हा फॉर्म्युला आहे, ई त्यांनी दिली बघा, ई इज द कुठे दिले, ई इज द एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन. कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन मानलं सर. पुढे ते म्हणतात आता λ2 आणि λ1 मला काढावं लागेल. λ2 इज द वेवलेंथ विथ द फोटॉन. फोटॉनची वेवलेंथ कशी लिहिणार, फोटॉनची एनर्जी लिहितो आपण, ई इज इक्वल टू hc अपॉन लॅम्डा, असंच लिहितो. सो मला वेवलेंथ कशी लिहिता येईल, फोटॉनची वेवलेंथ लिहिता येईल hc अपॉन ई, hc अपॉन ई, ही झाली माझी फोटॉनची वेवलेंथ. पुढे मला इलेक्ट्रॉनची वेवलेंथ लिहायची. आता इलेक्ट्रॉनची वेवलेंथ कशी लिहिणार, इलेक्ट्रॉनची वेवलेंथ लिहिता येईल मला h अपॉन अंडर रूट ऑफ, एनर्जीच्या टर्ममध्ये लिहितो, अंडर रूट ऑफ 2 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन, नाही प्रोटॉन, ठीक आहे ना, मास ऑफ प्रोटॉन इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन, म्हणजे ई लिहितो मी याला, सरळ ई लिहितो, कारण इक्वल दिली आपल्याला, बरोबर आहे. येस सर, त्या दोघांचा रेशो विचारलाय, झालं. मग आता रेशो करून टाकाल तुम्ही, रेशो कराल का करून देऊ, चला करून देतो. आपल्याला विचारले λ2 बाय λ1, λ2 बाय λ1, फोटॉनची वेवलेंथ डिवाइडेड बाय इलेक्ट्रॉनची वेवलेंथ काय येणार आहे. तर जर तुम्ही बघायला गेलं तर hc अपॉन ई असंच येईल, इंटू, आता हा डिवाइड जेव्हा करू तेव्हा h खाली जाईल, मला असं म्हणायचं आहे h खाली जाईल आणि हा वरती येईल, अंडर रूट ऑफ 2 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन इंटू एनर्जी. h नी h कॅन्सल झाला, हा ई आहे खाली आणि इकडे रूट ई आहे, म्हणजे ई कडे 2 रूट ई असतात, रूट ई इंटू रूट ई लिहू शकतो, एक कॅन्सल होईल, म्हणजे काय यायला पाहिजे बघा, मी नीट लिहितो, नीट लक्ष द्या, इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन इंटू स्पीड ऑफ लाईट, स्पीड ऑफ लाईट बाहेर रूटच्या, डिवाइडेड बाय रूट ई, असं यायला पाहिजे. आलं लक्षात, असं यायला पाहिजे. सो बेसिकली रूट ई खाली पाहिजे, रूट ई खाली पाहिजे. कुठल्या ऑप्शनमध्ये रूट ई खाली, एकाच ऑप्शनमध्ये रूट ई खाली. आता विषय असा आहे ना, या दोघांपैकी काय करेक्ट आहे, तर आय हॅव डाऊट ऑन दिस. का बरं डाऊट आहे, कारण यार डाऊट म्हणजे काय, क्लिअरच आहे की हे कॅल्क्युलेशन येतच नाही, हे कॅल्क्युलेशन येत नाही. बघा इथं 2 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन जर तुम्ही टाकलं ना तर 1.67 × 10⁻⁻27 असतं.
2 टाइम्स जरी केलं तरी हे कॅल्क्युलेशन करून बघितलं तर या दोघांपैकी काही येत नाही. खरा क्वेश्चन असा आहे, ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही स्टँडर्ड जेई किंवा नीटला प्रश्न आलेले आहेत ना, प्रश्न असा आहे फक्त प्रोपोर्शनॅलिटी विचारतात. कशाच्या प्रोपोर्शनल आहे? सो 1/√T च्या प्रोपोर्शनल आहे, बस एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अँड दिस इज व्हेरी करेक्ट. याच्यात एकदम व्यवस्थित असंच असलं पाहिजे. सेम प्रश्न आहे, रेशो ऑफ वेवलेंथ ऑफ फोटॉन टू वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन इज प्रोपोर्शनल टू. हा प्रॉपर प्रश्न आहे. हा प्रॉपर प्रश्न आहे. हा इथं मिसप्रिंट झाला असेल मे बी, काय जे काय असेल. सो डी इज द करेक्ट आन्सर. याचा आन्सर काय बेटा? डी आहे. सो इलेक्ट्रॉन बीम व्हेन ॲक्सेलरेटेड बाय व्होल्टेज 10 किलोवोल्ट हॅज अ डी ब्रॉगली वेवलेंथ लेमडा. इफ voltage is increased to 20 किलोवोल्ट then the de Broglie wavelength associated with the electron beam would be. आता काय ना, व्होल्टेजच्या टर्म मध्ये काय हे पण सांगून देतो एक बघा. लेमडा इज इक्वल टू h अपॉन अंडर रूट ऑफ 2 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन. कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉनला कसं लिहू शकतो मी? चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स. करेक्ट, चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स. चार्ज असतो इलेक्ट्रॉनचा ई. आता जेव्हा हे आपण कॅल्क्युलेशन करतो ना, हे जेव्हा कॅल्क्युलेशन करतो तेव्हा काय येतं? तर h अपॉन 2 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू टाकली. मास ऑफ इलेक्ट्रॉन टाक 9.1 इंटू 10 टू द पॉवर -31. इलेक्ट्रॉन टाकायचं 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19. इलेक्ट्रॉनचा चार्ज. तो फायनल जे येतं ते काय येतं? तो जी वेवलेंथ माझ्याकडे अँगस्ट्रॉंगमध्ये येते त्याचं जे फायनल असतं ते काय असतं सर? इथे असतं बेटा 12.27 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ व्ही. सो मला असं म्हणायचं आहे की जी वेवलेंथ आहे आपल्याकडे दॅट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ व्ही. पोटेन्शियलच्या इनवर्सली प्रोपोर्शनल. इथं व्ही म्हणजे काय? व्ही इज व्हॉट? दिस इज पोटेन्शियल डिफरन्स. ओके, हे कळलं तुम्हाला? येस सर. आता हे तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल, हे केमिस्ट्रीला पण असेल बहुतेक. तर आता तुम्ही जर बघायला गेलं इथं काय विचारलंय की व्होल्टेज इज इन्क्रीज टू. ठीक आहे ना, व्होल्टेज कसं पण इन्क्रीज करू द्या, काही फरक पडत नाही. त्यांनी काय सांगितलं? डी ब्रॉगलीचं काय होईल? तर मी सरळ म्हणतो लेमडा 2 अपॉन लेमडा 1 रेशोचे प्रश्न इज इक्वल टू अंडर रूट ऑफ व्ही. तर रूटमध्येच आहे, इनवर्सली येतं म्हणजे इथं V1 अपॉन V2. सो थोडंसं नीट लक्ष द्या. आधी V किती होता? 10 होता ना. आधी किती होता? आधी 10 होता म्हणजे V1 ला 10 ली, नंतर खाली किती? 20. सो हे किती येणार आहे? 1/2. 1/2 येऊन जाईल. सो लेमडा 2 अपॉन लेमडा 1 इज इक्वल टू 1/√2. सो लेमडा 2 किती आला? लेमडा 1/√2. सो लेमडा बाय √2 इज द करेक्ट आन्सर. कधी विचारलाय सर हा प्रश्न? कधी विचारला बेटा? 2025 ला विचारलाय. सोपा प्रश्न आहे. अँड इलेक्ट्रॉन ॲक्सेलरेटेड बाय पोटेन्शियल डिफरन्स व्ही. ठीक, परत तेच. डी ब्रॉगली वेवलेंथ इफ इलेक्ट्रॉन ॲक्सेलरेटेड बाय पोटेन्शियल डिफरन्स 9V डी ब्रॉगली वेवलेंथ इज. तर डायरेक्ट येऊन जाईल तुला. डायरेक्ट यायला पाहिजे की नाही? लेमडा 2 अपॉन लेमडा 1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ V1 बाय V2. अरे हेच येईल ना. मग आता काही करायचं नाही बेटा. V1 ला ली V, 9V कॅन्सल, 1/3. लेमडा 2 किती यायला पाहिजे? लेमडा 1/3. 1/3 झाली. 1/3 झाली का? 1/3 झाली. पुढे काय सर? फॉलोइंग पार्टिकल्स आर मुव्हिंग विथ द सेम वेलॉसिटी. वेलॉसिटी सेम आहे. अभिनंदन. प्रश्न नीट वाचा. मॅक्सिमम डी ब्रॉगली वेवलेंथ विल बी फॉर. कोणाची डी ब्रॉगली वेवलेंथ मॅक्सिमम राहील? डी ब्रॉगली वेवलेंथचा कुठला फॉर्म्युला वापराल? वेलॉसिटीच्या टर्ममध्ये. वेलॉसिटीच्या टर्ममध्ये h अपॉन mv. हे तर कॉन्स्टंट येणार आहे. काय सर? हे कॉन्स्टंट आहे. मग मी एक म्हणू शकतो. काय म्हणू शकता सर तुम्ही? मी म्हणू शकतो बेटा की वेवलेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू मास. सो ज्याचं मास सगळ्यात कमी त्याची वेवलेंथ सगळ्यात जास्त. काय विचारले त्यांनी? वेवलेंथ मॅक्सिमम. कोणाचं मास सगळ्यात कमी असतं? मास कोणाचं कमी असतं? तुम्हाला मास माहिती आहे कोणाचे किती असतात? एकदा रिवाइज करून टाकू आपण. मास ऑफ अल्फा पार्टिकल किती असतं? हे असतं 4 टाइम्स ॲटॉमिक मास युनिट. जे काय ॲटॉमिक मास युनिट आहे 4 टाइम्स असतं. त्याच्याकडे काय असतं? 2 न्यूट्रॉन 2 प्रोटॉन असतात अल्फाकडे. अल्फाकडे काय असतात? 2 न्यूट्रॉन प्लस 2 प्रोटॉन असतात. बीटा पार्टिकल म्हणजे मास ऑफ बीटा पार्टिकल इलेक्ट्रॉन पण असतो आणि एक पॉझिट्रॉन असतो. हे न्यूक्लियसमध्ये शिकू आपण, न्यूक्लियामध्ये शिकू. तर याचं मास असतं बेटा, याचं मास काय असतं सर? याचं मास कसं लिहू मी आता? इथं काहीतरी 1937चा काहीतरी फॅक्टर असतो. बरं असली तो याला असली तो मास ऑफ इलेक्ट्रॉन सारखं असतं हे. 1.67 इंटू 10 टू द पॉवर -27 म्हणजे 9.1 इंटू 10 टू द पॉवर -31 असं. ठीक आहे, मास ऑफ बीटा पार्टिकल. अजून काय विचारले त्यांनी? मास ऑफ न्यूट्रॉन जर मला बघायला गेलं, मास ऑफ न्यूट्रॉन म्हणजे एक AMU. ठीक आहे ना, एक ॲटॉमिक मास युनिट. आणि हे झालं अल्फा पार्टिकल झालं. आणि प्रोटॉनचं तुम्हाला माहिती आहे मास ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू 1 AMU. अच्छा, अजून काय विचारतात? ड्यूट्रॉन विचारतात. एक ड्यूट्रॉन काय असतो? मास ऑफ ड्यूट्रॉन
ड्यूट्रॉन म्हणजे ना, ड्यूट्रॉन म्हणजे 2 AMU, म्हणजे ड्यूट्रॉन म्हणजे एक प्रोटॉन असतो त्याच्याकडे आणि एक न्यूट्रॉन असतो. हायड्रोजनचा आयसोटोप, हायड्रोजनचा आयसोटोप. ठीक आहे. सो हे बेसिक तुम्हाला लक्षात आलं तर काही विषय नाही. सो तुम्हाला आता काय विचारलंय, प्रश्न होता मॅक्सिमम वेवलेंथ कोणाचा सगळ्यात कमी मास आहे, तर बीटा पार्टिकलचं सगळ्यात कमी मास असतं कारण तो इलेक्ट्रॉन सारखा आहे. सो त्याची वेवलेंथ सगळ्यात मॅक्सिमम असेल. पुढे काय सांगितलं, इफ द पोटेन्शियल डिफरन्स इज यूज टू ॲक्सेलरेट इलेक्ट्रॉन इज डबल्ड. पोटेन्शियल डबल केलं बाय व्हॉट फॅक्टर डज द डी ब्रॉग्ली वेवलेंथ. पोटेन्शियल डबल केलं, डी ब्रॉग्ली वेवलेंथ 1/√2 टाइम्स होईल कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं रूटच्या. बरोबर आहे. सो हे काय व्हायला पाहिजे, लॅम्डा इज डिक्रीज टू 1/√2 टाइम्स. लॅम्डा इज डिक्रीज टू 1/√2 टाइम्स इज युअर फायनल आन्सर. पुढे काय विचारले, पुढे विचारले अल्फा पार्टिकल प्रोटॉन इलेक्ट्रॉन हॅव सेम कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीच्या टर्ममध्ये बघा, जे प्रश्न आहे ना ते एकदम व्यवस्थित घ्या. सेम कायनेटिक एनर्जी म्हणजे फॉर्म्युला काय वापराल, लॅम्डा इज इक्वल टू h अपॉन √2 टाइम्स m इंटू कायनेटिक एनर्जी. सेम कायनेटिक एनर्जी, सगळं सेम आहे म्हणजे वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ मास. सेम कायनेटिक एनर्जी असेल तर वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ मास. हो की नाही, येस सर. आणि जर सेम वेलॉसिटी होती मगाशी तर दॅट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास होती. तर त्यांनी काय विचारले, त्यांनी विचारले वेवलेंथ कोणाची जास्त आहे, तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ मास आहे. ज्याचं मास कमी त्याची वेवलेंथ जास्त. सगळ्यात जास्त कोणाची वेवलेंथ असेल, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन मग प्रोटॉन मग अल्फा पार्टिकल. बी इज करेक्ट, बी इज करेक्ट. द रेशो ऑफ एक्सेलरेटिंग पोटेन्शियल रिक्वायर्ड टू एक्सेलरेट प्रोटॉन अल्फा पार्टिकल हॅव द सेम डी ब्रॉग्ली वेवलेंथ असोसिएटेड विथ देम इज. काय सांगितले, रेशो ऑफ एक्सेलरेटिंग पोटेन्शियल, पोटेन्शियलचा रेशो विचारले. ठीक आहे. प्रोटॉन अँड अल्फा पार्टिकल टू हॅव सेम डी ब्रॉग्ली वेवलेंथ. डी ब्रॉग्ली वेवलेंथ सेम आहे. आता थांबा, थोडं लक्ष द्या. इथे काय गडबड आहे माहिती का, इथे हा फॉर्म्युला नाही वापरू शकत. कुठला वाला, लॅम्डा 2 वाला अपॉन लॅम्डा 1 इज इक्वल टू √(v1/v2) नाही वापरू शकत. त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण असं आहे कारण हा फॉर्म्युला तेव्हा यूज होतो जेव्हा मास सेम असेल. मास सेम म्हणजे थोडंसं नीट लक्ष घ्या. कुठे गेला क्वेश्चन, हा बघा, हा इथे ना, इथे सेम आपण काय केलं, लॅम्डा इज इक्वल टू √(h) अपॉन हे जे काही आहे, तर हे इलेक्ट्रॉनसाठी आहे. हे कोणासाठी, दिस इज फॉर इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉनसाठी. ठीक आहे, जे काही काम केले आपण इलेक्ट्रॉनसाठी केले. म्हणजे इथे मास ऑफ इलेक्ट्रॉन, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन वगैरे लिहिला. सो इथून मी लिहू शकतो √√v. वेवलेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/√v. पण विषय काय ना, इथे काय येणार आहे, आता फॉर्म्युला काय येईल, आता फॉर्म्युला बदलून जाईल कारण आता मास पण बदलले. मला काय म्हणायचंय, मला म्हणायचंय की हा फॉर्म्युला नाही यूज करू शकत का, ओनली फॉर सेम पार्टिकल, ओनली फॉर सेम मास, ओनली फॉर सेम मास. सेम मास म्हणण्यापेक्षा सेम पार्टिकल म्हणू कारण चार्ज पण सेम पाहिजे. मला काय म्हणायचं नीट लक्ष द्या. आता बघा, लॅम्डा इज इक्वल टू h अपॉन √2 टाइम्स मास इंटू कायनेटिक एनर्जीला लिहू शकतो QV. तर असं आहे बेटा, असं आहे का इथं मास पण बदलतोय, चार्ज पण बदलतोय. का बरं, कारण एकीकडे प्रोटॉन एकीकडे अल्फा पार्टिकल आहे. जर फक्त प्रोटॉनचं कम्पेअर केलं असतं की प्रोटॉनची वेवलेंथचा रेशो विचारा की आधी एवढी वेवलेंथ होती नंतर एवढी वेवलेंथ होती, किंवा इलेक्ट्रॉनची आधी एवढी होती नंतर एवढी होती, तर आधी V पोटेन्शियल होतं तर नंतर किती पोटेन्शियल आहे, त्यासाठी हा फॉर्म्युला अप्लाय होतो फॉर सेम पार्टिकल. पण जर सेम पार्टिकल नाही आहे तर इथं मास पण वेगळा, चार्ज पण वेगळा, तर असं होणार नाही. अशा वेळेस काय करावं लागेल, अशा वेळेस काही नाही करायचं. अशा वेळेस तुम्हाला एक वेगळा फॉर्म्युला देतो, सोपा फॉर्म्युला आहे. लॅम्डा 2 अपॉन लॅम्डा 1, कुठला पण 2 अपॉन 1 इज इक्वल टू, हे बघा इथे वेवलेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, जर सगळंच तुमचं बदललं, मी मान्य करतो, असं मानतो मी की मास, चार्ज आणि पोटेन्शियल डिफरन्स सगळं बदललं, 1 अपॉन √ऑफ मास, चार्ज, पोटेन्शियल डिफरन्स असं येईल. ठीक आहे. सो मास लिहू शकतो मी लॅम्डा 2 अपॉन लॅम्डा 1 इज इक्वल टू m1 q1 v1 अपॉन √ऑफ m2 q2 v2. क्लिअर आहे. आता थोडंसं नीट लक्ष द्या तुम्ही. तर प्रोटॉन आणि अल्फा पार्टिकल आहे, रेशो ऑफ एक्सेलरेशन पोटेन्शियल टू एक्सेलरेटन प्रोटॉन अँड अल्फा पार्टिकल. म्हणजे मला v1 अपॉन v2 पाहिजे. सपोज मी म्हणतो इथं मी असं म्हणतो v1, किंवा आपण असं म्हणू 1 ला मी घेतो या केसमध्ये प्रोटॉन, आणि 2 ला काय घेतो, 2 ला घेतो मी दुसरा कोण आहे माझ्याकडे, अल्फा पार्टिकल, अल्फा. आता तसं सॉल्व्ह करू आपण. सो त्यांनी सांगितले सेम डी ब्रॉग्ली वेवलेंथ. काय म्हटले त्यांनी, सेम डी ब्रॉग्ली वेवलेंथ. सो माझ्याकडे लॅम्डा अपॉन लॅम्डा दोघांची सेम आहे ना, तर हे लॅम्डा अपॉन लॅम्डा येईल. सो कॅन्सल होऊन जाईल, इज इक्वल टू 1 इज इक्वल टू
अंडर रूटमध्ये, सगळंच रूटमध्ये येईल है ना, सगळं रूटमध्ये. मास पहिलं होतं माझ्याकडे प्रोटॉन. प्रोटॉनचं मास किती? तर प्रोटॉनचं मास जे आहे, प्रोटॉनच्या मासला जर मी पकडलं लेट से एक्स पकडलं प्रोटॉनच्या मासला, नीट लक्ष द्या काय लिहितो मी. चार्ज सपोज आहे प्रोटॉनवर ई, त्याचं पोटेन्शियल V1 मानलं, डिवायडेड बाय अल्फा पार्टिकलचं मास किती असतं? प्रोटॉनच्या चौपट असतं, मग अशी लिहून दिलं होतं 4x. अल्फा पार्टिकलचा चार्ज किती असतो? 2e. अल्फा पार्टिकल म्हणजे काय? 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन, सो 2e चार्ज असतो. ठीक, 2 प्रोटॉन एक्स्ट्रा असतात त्याच्याकडे. ठीक, सो 2 प्रोटॉन एक्स्ट्रा असतात असं हां ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनच्या कम्पॅरिझनमध्ये मला म्हणायचं. ठीक आहे ना. सो हे इथं खाली V2 येईल. सो याला जर तुम्ही नीट बघायला गेलं तर x कॅन्सल झालं, ई कॅन्सल झालं. सो इथे 8 आलं बरं का. इथे याला इकडे घेऊन जा असली तुम्ही, V2 अंडर रूटमध्ये V2 आणि 8 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ V1. दोन्ही साईडला स्क्वेअर करा बरं. काय येतं? 8V2 इज इक्वल टू V1. आपल्याला V1 बाय V2 विचारलं आहे, कारण प्रोटॉन बाय अल्फा पार्टिकल विचारलं असेल त्यांनी, है ना. सो V1 बाय V2 किती येणार आहे? 8 यायला पाहिजे. आहे का ऑप्शनमध्ये? आहे ऑप्शनमध्ये. बी इज द करेक्ट आन्सर. आलं का लक्षात मी काय म्हणतोय? येस सर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने चांगला प्रश्न आहे हा. सो कधी काय काय विचारतात याचं भान असलं पाहिजे आपल्याला. पुढे द रेडियस ऑफ फर्स्ट बोर ऑर्बिट ऑफ हायड्रोजन ॲटम इज A0. देन डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन इन द थर्ड ऑर्बिट इज डी ब्रॉगली वेवलेंथ इन थर्ड ऑर्बिट. आता त्यांनी आन्सर देताना रेडियसच्या टर्म मध्ये दिले, मग काय करावं? मग असं करू शकतो आपण, काय करू शकतो सांग तुम्ही. सगळ्यात पहिले रेडियस काय? आता तो रेडियस फर्स्ट ऑर्बिटची A0 दिली त्यांनी, आणि डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ काय सांगितलंय त्यांनी? डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन इन द थर्ड ऑर्बिट. डी ब्रॉगली वेवलेंथचा माझ्याकडे फॉर्म्युला आहे H/mv. आता मी समहाऊ वेलॉसिटीला रेडियसच्या टर्ममध्ये कसं आपण हे करू शकतो रेडियसच्या टर्ममध्ये. तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल. काय माहिती असेल सर? की बेटा जे एक प्रोडक्ट आहे, काय प्रोडक्ट आहे तुम्हाला हे माहिती आहे का? MVR हे जे अँग्युलर मोमेंटम आहे ना, इज इक्वल टू असतं NH/2π. हे बोरचा पॉस्ट्युलेट आहे, नंतर बघू आपण हे. ठीक आहे ना. सो बोरला असं म्हणायचं आहे, जे काही अँग्युलर मोमेंटम आहे दॅट इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ व्हॉट? म्हणजे H/2π इंटिग्रल मल्टिपल आहे, हे लक्षात ठेवा. ओके, इम्पॉर्टंट फॉर्म्युला. तर आता पुढे काय करू सर? आम्ही पुढे सांगतो तुला काय करायचं. सगळ्यात पहिले तू MV ला काय लिहू शकतो? MV ला लिही, MV इज इक्वल टू NH/2πr लिहू शकतो तू. MV ला लिहू शकतो तू NH/2πr. सो लॅम्डा इज इक्वल टू H अपॉन MV च्या आधी काय लिहायचं? NH/2πr. NH/2πr. सो H नी H कॅन्सल झाला, ठीक आहे ना. H नी H कॅन्सल झाला, हे किती यायला पाहिजे? हे यायला पाहिजे 2πr/n. हा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता काय काय लक्षात ठेवणार यार, पण असा आहे फॉर्म्युला. सो वेवलेंथ इज इक्वल टू 2πr/n. आता कुठल्या ऑर्बिटमध्ये सांगितले त्यांनी सांगितले तिसऱ्या ऑर्बिटमध्ये. कुठल्या ऑर्बिटमध्ये सांगितले सर? तिसऱ्या ऑर्बिटमध्ये. तर आता रेडियस, आता हे तुम्हाला सांगावं लागेल. बघा इथं लक्ष द्या, मस्त प्रश्न विचारला. इथं तुमचं बोर मॉडेल पण, त्याचं पण ज्ञान घेतलं, तुमचं बोर मॉडेल ॲटमवालं, आणि इथं हे पण आहे. बघा, जो रेडियस असतो बेटा दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n चा स्क्वेअर. बरोबर, म्हणजे मी म्हणतो R2/R1 इज इक्वल टू N2/n1 चा स्क्वेअर. आता N2 म्हणजे कितव्या ऑर्बिटमध्ये? तिसऱ्या ऑर्बिटमध्ये. तिसरा म्हणजे 3चा स्क्वेअर अपॉन पहिला ऑर्बिट म्हणजे 1चा स्क्वेअर. तो जो R2 आहे, R2 इज इक्वल टू यायला पाहिजे तिसऱ्या ऑर्बिटचं रेडियस पाहिजे मला, कारण इथे मला तिसऱ्या ऑर्बिटचं रेडियस टाकावं लागेल, कारण त्यांनी वेवलेंथ मला तिसऱ्या ऑर्बिटमध्ये विचारली. तो इथे काय येईल? इथे यायला पाहिजे R2च्या जागी 9R1. R1 किती दिलाय? A0 म्हणजे 9A0. ठीक आहे, 9A0. सो इथे लिही तुम्ही लॅम्डा इज इक्वल टू 2π, इथे R च्या जागी लिहावं लागेल 9A0 अपॉन n म्हणजे काय सर? n म्हणजे किती ऑर्बिटमध्ये? आपण थर्ड ऑर्बिटमध्ये. सो हे किती येईल? 3 त्रिक 9, 3 दुने 6. 6 वाला ऑप्शन आहे का? येस. अ व्हेरी गुड क्वेश्चन. याने रिअल टाइम मध्ये सॉल्व्ह केलं तर मजा येऊन जाईल अशी. हा, पण चांगला प्रश्न आहे. When a electron orbiting a hydrogen atom is in ground state, कुठे? इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमध्ये, moves to third excited state. थर्ड एक्साइटेड स्टेटचा अर्थ करतं का? n इज इक्वल टू 1.
पासून कुठे जातोय, थर्ड एक्साइटेड स्टेट म्हणजे एन इज इक्वल टू 4. हे माहिती असेल ना केमिस्ट्रीमध्ये. ओके सर. द डी ब्रॉगली वेवलेंथचं काय होतं, 0 होतो, अनचेंज होते, डिक्रीज होते, इन्क्रीज होते, काय होते डी ब्रॉगली वेवलेंथला काय होतं. तर हे कसं फाइंड करणार सांगतो तुम्हाला. तर आपल्याकडे काय होतं, लेमडा इज इक्वल टू होता बेटा एच अपॉन एम व्ही, बरोबर. आता इथे कुठल्या स्टेटमध्ये काय होतं ते विचारलं, तर मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं की जर मला फॉर्म्युला पार्ट नाही तर मला माहिती आहे व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड बाय एन है ना, किंवा मी असं म्हणतो व्ही इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एन. झेड तर काय सेमच आहे, एकच पार्टिकल डील करतोय आपण इलेक्ट्रॉन. तुम्हाला असं म्हणायचं आहे की माझी वेवलेंथ आहे दॅट शुड बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इथे खाली 1 अपॉन एन लिहिलं ना, व्ही इज 1 अपॉन एन लिहिलं तर वरती एन येऊन जाईल म्हणजे वरती जात जाईल ना मी, जेवढं दूर दूर जाईल तेवढी माझी वेवलेंथ वाढेल. न्यूक्लियस पासून दूर दूर गेल्यावर वेवलेंथ काय होईल बेटा, वाढेल. तर काय सांगितले, डी ब्रॉगली वेवलेंथ काय होईल, इन्क्रीज होईल. काय होणार आहे सर, ग्राउंड स्टेट पासून तिकडे गेलो तर डी ब्रॉगली वेवलेंथ इन्क्रीज होणार आहे. आलं लक्षात. lambda 1 lambda 2 are the wavelength of the de Broglie wave for electrons in the first and second board orbit. पहिले आणि दुसरे मानलं तर lambda 1 upon lambda 2 is equal to, तर आपल्याला काय विचारले, कसलं रेशो विचारलंय फक्त ऑर्बिट वाला. तिकडे बघ इथे फॉर्म्युला लिहून दिलाय ना मी, लॅम्डा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. तर तुला काय विचारलंय सेकंड, फर्स्ट आणि सेकंडचा lambda 1 upon lambda 2. so lambda 1 upon lambda 2 is equal to n1 upon n2. so n1 किती बेटा, पहिला ऑर्बिट डिवाइडेड बाय दुसरा ऑर्बिट 1/2. An electron of mass m and charge e is initially at rest. रेस्टला इलेक्ट्रॉन आराम करायला लागला. Accelerated by constant electric field. मग शालच सांगितलं होतं, रेट ऑफ चेंज ऑफ डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन ॲट टाइम टी इज. चांगला प्रश्न आहे यार, चांगला प्रश्न आहे, पण मी सांगतो तुम्हाला ऐका. 2025ला विद्यार्थ्याला त्रास द्यायला लागले सीईटी, पण ठीक आहे काही प्रश्न असतात. मला एक सांगा, डी ब्रॉगली वेवलेंथचा मी फॉर्म्युला काय सांगितलं होता, एच अपॉन एम आणि व्हीच्या आगी काय लिहायचं सर, व्हीच्या आगी आपण लिहितो एटी म्हणजे काय येतं इथं, क्यू ई अपॉन एम इंटू टी असं लिहून दिलं तुम्ही. तुम्हाला मास कॅन्सल होतं. मला पार्ट नाही आहे पण माझे फंडामेंटल ठीकठाक आहेत म्हणून मग मला येऊन जातं सगळं, ठीक आहे ना. सो लेमडा इज इक्वल टू एच अपॉन क्यू ई टी. त्यांनी काय विचारले, रेट ऑफ चेंज ऑफ डी ब्रॉगली वेवलेंथ, म्हणजे त्यांनी डी लेमडा बाय डी टी विचारले, डी लेमडा बाय डी टी. तर याला टाईमच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करा. एच अपॉन क्यू ई कॉन्स्टंट राहील, ते नाही बदलत, इलेक्ट्रिक फील्ड चार्ज हे काहीच बदलत नाही. सो याचं डिफरन्शिएशन कसं येईल विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो डिफरन्शिएशन ऑफ टाइम असेल 1/t ला कसं डिफरन्शिएट करतात गणितवाले तुम्हाला माहिती असेल, चेन रूल माहिती की नाही, चेन रूल है ना. 1/x चेन रूलची पण गरज नाही, 1/x डिफरन्शिएशन काय असतं, डायरेक्ट 1/x डिफरन्शिएशन असतं -1/x². अरे माहिती की अरे बयास करू नको यार, हां आज करू नको. डी लेमडा बाय डी टी एच अपॉन क्यू ई, ठीक आहे. हे किती येणार बेटा, -1/t². आता कुठलं ऑप्शन यायला लागले बघा बरं, एच अपॉन क्यू ई है ना, एच अपॉन क्यू ई. मास तर येतच नाही आपलं, मास तर कॅन्सल होतं ना. एच अपॉन क्यू ई, हा क्यूच्या आगी येईल कारण तो इलेक्ट्रॉन आहे ना, इलेक्ट्रॉन आहे म्हणून हे आन्सर यायला पाहिजे, ए आन्सर यायला पाहिजे गॅरंटेड. सो बघून घ्या तुम्ही, त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ न्यूट्रॉन बघा टेम्परेचरच्या टर्ममध्ये, मगच सांगितलं तुम्हाला टेम्परेचरच्या टर्ममध्ये बघा बरं, सुरुवातीला झालं लेक्चरचा सांगितलं होतं की नाही टेम्परेचर डी ब्रॉगली वेवलेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ टेम्परेचर. येस ऑर नो, येस सर. काय सांगितलं, न्यूट्रॉन इतकं आहे, व्हॉट विल बी वेवलेंथ दॅट इतकं. सेमच यार, न्यूट्रॉनचं कंपॅरिझन करते डायरेक्ट लावू शकतो फॉर्म्युला, काही फरक पडत नाही, ठीक आहे. हे सेम पार्टिकलसाठी, जर वेगळा पार्टिकल असतं तर परत तुम्हाला लिहावं लागेल, पूर्ण लिहावं लागेल, ती कहाणी पूर्ण लिहावं लागेल. बरं जाऊ दे, हे सगळं सोडून द्या. सगळ्यात पहिली मला असं लिही तुम्ही लेमडा 2 अपॉन लेमडा 1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, इथे काय येईल बेटा T1/T2. तर पहिले टेम्परेचर काय येईल 27 म्हणजे तुम्हाला केल्विनमध्ये लिहावं लागेल 300 आणि 927 म्हणजे तुम्हाला केल्विनमध्ये लिहावं लागेल 1200. आता जर तुला आता केल्विन आणि डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन येत नाही बेटा तर तू डॉक्टरकडे जायची गरज आहे तुला, है ना, डॉक्टर शिकवेल तुला. तर हे किती आलं, हे आलं सर 1/4 म्हणजे 1/2. आलं का. मला काय पाहिजे काय मला, व्हॉट विल बी वेवलेंथ ॲट 927 लेमडा 2 पाहिजे. लेमडा 2 इज इक्वल टू लेमडा 1/2 आहे का ऑप्शनमध्ये, येस. सी इज द करेक्ट ऑप्शन. पुढे बघा, सुंदर प्रश्न. काय प्रश्न आहे, इलेक्ट्रॉन ऑफ मास एम अँड फोटॉन हॅव द सेम एनर्जी ई. फोटॉनची एनर्जी सेम आहे मगासारखं जे केलं होतं ते, ठीक आहे. द रेशो ऑफ डी ब्रॉगली वेवलेंथ असोसिएटेड विथ देम इज, मी डिराईव्ह करून दिले, तिथे मागं जा. त्याचा आन्सर काय येतं बरं, असं काहीतरी आन्सर येतं, तुम्हाला आन्सर लक्षात असं आन्सर येतं बरं. डी ब्रॉगली वेवलेंथ असोसिएटेड विथ देम इज
इलेक्ट्रॉन आणि फोटॉनचं आपण काढलं होतं, आपण बहुतेक फोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं काढलं होतं ना. कुठे गेलं ते डेरिव्हेशन? एक मिनिट, डेरिव्हेशन कुठे गेलं? ही बघा, ही वालं काय काढलं होतं इथं? लेमडा 2 आपण लेमडा 1, लेमडा 2 फोटॉन. फोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं काढलं होतं आपण. फोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं किती आलं होतं सर? √2 mp c अपॉन √e है ना. फोटॉन आणि प्रोटॉनचं जे काही होतं ते इथं काय विचारले त्यांनी? इथं त्यांनी विचारले रेशो ऑफ डी ब्रॉगली वेवलेंथ असोसिएटेड. इलेक्ट्रॉनचं आणि फोटॉनचं विचारले, म्हणजे थोडंसं उलट येऊन जाईल, थोडंसं उलट येऊन जाईल. ठीक आहे ना. सो 1/e आहे ना, तो ई वरती येऊन जाईल, ई वरती येऊन जाईल, हे सगळं खाली हे आन्सर यायला पाहिजे, करून बघा, येऊन जाईल आन्सर. इथे फक्त मास ऑफ इलेक्ट्रॉन येईल, तिथं मास ऑफ प्रोटॉन होतं. सोपं आहे की नाही. इलेक्ट्रॉन इज मुव्हिंग विथ इनिशियल वेलॉसिटी, एवढं मुव्हिंग विथ मॅग्नेटिक फील्ड इतकं. मॅग्नेटिक फील्ड आला का? मॅग्नेटिक फील्डचा डी ब्रॉगली वेवलेंथ काय सांगितलं होतं? डी ब्रॉगली वेवलेंथ असतं H/mv. एमव्हीला काय लिहू शकता? QBR. कशी फॉर्म्युला चेक करा. QBR. आता बघा, लक्षात ठेवा, चार्ज बदलत नाही, मॅग्नेटिक फील्ड बदलत नाही, रेडियस पण बदलत नाही. रेडियस कॉन्स्टंट असते, बरोबर ना. रेडियस इज कॉन्स्टंट. आणि तसं पण तुम्ही असं करू शकता की स्पीड बदलू शकत नाही. डी ब्रॉगली वेवलेंथमध्ये खाली स्पीड असते. मॅग्नेटिक फील्ड कॅनॉट चेंज स्पीड, इट कॅन चेंज ओनली डायरेक्शन. ठीक. सो डी ब्रॉगली वेवलेंथ काय ना, कॉन्स्टंट राहील, कॉन्स्टंट. ठीक. हा प्रश्न काय म्हणतोय? सोपा प्रश्न आहे. हां, ठीकठाक आहे. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रॉन आणि फोटॉन दिलाय, इलेक्ट्रॉनची स्पीड दिली, फोटॉनची स्पीड दिली. सेम डी ब्रॉगली वेवलेंथ आहे, दोघांच्या डी ब्रॉगली वेवलेंथ सेम. एक गोष्ट लक्षात ठेवा, डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ फोटॉन इज इक्वल टू डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ फोटॉन कसं लिहू शकतो मी? H/mc. अरे हो ना, इथे फक्त मास ऑफ फोटॉन आहे. ठीक आहे ना, हे मास ऑफ फोटॉन आहे बरं का. इज इक्वल टू बेटा H अपॉन, इथे काय येईल सर? mv. हे मास वेगळं आणि हे मास वेगळं. इथं मास ऑफ फोटॉन आहे, फोटॉन, आणि हे मास काय सर? इलेक्ट्रॉन. या फोटॉनच्याच मासला आपण काय लिहू शकतो? E/c² लिहू शकतो, है ना. म्हणजे याचं मोमेंटम फोटॉनचं E/c पण लिहितात आणि हे पण लिहितात, मास इंटू सी. काही प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की हे जे फोटॉनचं मोमेंटम आहे ना, मोमेंटम ऑफ फोटॉन, आणि हे जे इलेक्ट्रॉनचं मोमेंटम आहे, मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, हे इक्वल पाहिजे. एच कॅन्सल झालं, इक्वल येऊन जाईल. डी ब्रॉगली वेवलेंथ सेम म्हणजे मोमेंटम सेम, विषय संपला. ठीक आहे ना, कारण एच तर दोघांमध्ये कॉमन आहे. याचा अर्थ मला जो रेशो विचारलाय त्यांनी इलेक्ट्रॉन आणि फोटॉनच्या मोमेंटमचा, तो 1 यायला पाहिजे. तर हे आन्सर नाही येत. या दोघांपैकी आता चूज करायचं आपल्याला. मग कसं करायचं सर? आता ऐका, एनर्जी ऑफ फोटॉन कशी लिहितो आपण? सो एनर्जी ऑफ फोटॉन येईल मास ऑफ फोटॉन इंटू c². आइन्स्टाईनची इक्वेशन आहे बेसिक. अच्छा, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनची एनर्जी म्हणजे हाफ इंटू मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू v². तर मला या दोघांचा जर रेशो घेतला मी, तर काय येईल? एनर्जी ऑफ फोटॉन अपॉन एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू काय यायला पाहिजे? नीट लक्ष द्या आता. मास ऑफ फोटॉन c² अपॉन हाफ मास ऑफ इलेक्ट्रॉन v². ठीक आहे. सो हा 2 वरती जाईल, तर 2 टाइम्स मास ऑफ फोटॉन c² अपॉन मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू v². थोडंसं सावधानीने, नीट लक्ष द्या आता. बेटा, तू मला एक गोष्ट सांगायला असं लिहू शकतो, 2 टाइम्स मास ऑफ फोटॉन इंटू सी आणि इंटू सी. या सीला c²ला c इंटू सी लिहिलं है ना, एक सी आतमध्ये घेतला, आणि ते काय केलं? मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू व्ही, आणि इंटू काय ते व्ही. अरे येईल ना असं, v²ला v इंटू व्ही लिहिलं. हे कॅन्सल होऊन जाईल. का बरं कॅन्सल होऊन जाईल? कारण दोघांचं मोमेंटम काय सेम आहे. दोघांचं मोमेंटम काय सेम आहे. हे वरचं कोणाचं मोमेंटम आहे? फोटॉनचं मोमेंटम आहे. खालचं कोणाचं? इलेक्ट्रॉनचं. जे सेम आहे ते कॅन्सल झालं. आन्सर काय पाहिजे? 2c/v. फोटॉन अपॉन इलेक्ट्रॉन पाहिजे 2c/v. फोटॉन अपॉन इलेक्ट्रॉन पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रॉन अपॉन फोटॉन काय येईल? v/2c. सी इज द करेक्ट आन्सर. अरे हो की नाही? सी इज द करेक्ट आन्सर. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. कुठला फॉर्म्युला लक्षात ठेवा? की एनर्जी ऑफ फोटॉन डिवाइडेड बाय एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन चा सरळ सकट फॉर्म्युला असतो. काय फॉर्म्युला असतो सर, जो आपण आता डिराईव्ह केला? 2c/v. हा कधी असतो सर? हा कधी असतो? हा नेहमी नसतो बेटा. हा तेव्हा असतो जेव्हा डी ब्रॉगली वेवलेंथ सेम असेल दोघांची, तेव्हा. चांगले प्रश्न आहेत है ना, चांगले प्रश्न आहेत, नोट्स काढायच्या. लास्ट क्वेश्चन काय सर? क्वेश्चन म्हणतो काय म्हणतो सर? क्वेश्चन म्हणतो ई आणि पी कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन फोटॉन रिस्पेक्टिव्हली. मानलं इफ द डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ फोटॉन इज ट्वाइस द डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. आता दिलं त्यात, आता त्यांनी तसं नाही दिलं, इक्वल नाही दिले. डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ फोटॉन इज ट्वाइस द डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ फोटॉन इज ट्वाइस द डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. आणि पुढे काय सांगितले?
देन ईपी अपॉन ई म्हणजे एनर्जीचा रेशो विचारले त्यांनी. फोटॉनची एनर्जी आणि कोणाची एनर्जी सर, कोणाची एनर्जी, कोणाची, इलेक्ट्रॉनची एनर्जी. एक गोष्ट लक्षात ठेवा, टेन्शन घेऊ नका. याला असं लिहा, याला लिहू शकतो मी एच अपॉन मोमेंटम ऑफ फोटॉन, ठीक आहे, इज इक्वल टू 2 टाइम्स एच अपॉन मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. एच कॅन्सल झालं, मला इथून काय येईल, इथून मला आलं बेटा, इथून आलं काय येईल, फोटॉनचं मोमेंटम, इलेक्ट्रॉनचं जे मोमेंटम आहे, दॅट इज 2 टाइम्स फोटॉनचं मोमेंटम ऑफ फोटॉन. हे लक्षात ठेवा, हे कामात येईल आता आपल्याला. त्यांनी काय आपल्याला रेशो विचारलाय एनर्जीचा, एनर्जी ऑफ फोटॉन डिवाइडेड बाय एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, एनर्जी ऑफ फोटॉन डिवाइडेड बाय एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. हे किती येणार आहे, हे येणार आहे MC स्क्वेअर है ना. याला असं लिहू शकतो आपण, याला असं लिहू यार. बघा मी तुम्हाला एक सांगतो, एनर्जी ऑफ फोटॉन मी आता कसं लिहिणार आहे, MC स्क्वेअर आहे ना, तुम्ही असं लिहू शकता कम्फर्टेबली. कसं, MC इंटू सी असं लिहितो ना. MC म्हणजे काय, फोटॉनचं मोमेंटम इंटू सी असं लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तसंच एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन लिहिताना मी जे हाफ MV स्क्वेअर लिहितो, याला असं लिहू शकतो. कसं, ME इंटू व्ही. बघा कसं लिहितो, हाफ इंटू ME इंटू व्ही. हे काय, हे मोमेंटम आहे, ठीक आहे ना. तो इथे काय लिहितो, मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इंटू स्पीड अपॉन 2. सोपं पडते है ना. सो इथे काय, सो एनर्जीला काय लिहू शकतो मी, एनर्जी आहे फोटॉनची एनर्जी, त्याचं जे मोमेंटम आहे इंटू स्पीड ऑफ लाईट डिवायडेड बाय, सो इलेक्ट्रॉनची मोमेंटम इंटू त्याची स्पीड आणि डिवायडेड बाय 2 येईल, खाली डिवायडेड बाय 2 येईल. सो आता फोटॉन आणि इलेक्ट्रॉनच्या मोमेंटमचा रेशो काय, फोटॉन आणि इलेक्ट्रॉनच्या मोमेंटमचा रेशो बघा, फोटॉन आणि इलेक्ट्रॉनचा मोमेंटमचा रेशो आहे 1/2. तर आधी हा 2 वरती घेऊन जाऊ, 2, आणि हा 1/2 आहे, आणि हा 1/2 आहे की नाही, हा 1/2 आहे की नाही, येस सर. सो इंटू 1/2. आणि हा बेटा C/V आहे. C/V किती दिले त्यांनी, C/V, तर V ची स्पीड दिली त्यांनी C/100, मग C डिवायडेड बाय C/100. तर हे जर तुम्ही कराल, हे कॅन्सल होऊन शेवटी काय ते 100 येते. आन्सर इज व्हॉट, आन्सर इज बी. आहे का मजा आहे कॅल्क्युलेशनला, मॉडर्न फिजिक्सला आहे कॅल्क्युलेशन, मान्य आहे मला. थोडं प्रॅक्टिस करावं लागेल बेटा, म्हणून मी तुम्हाला म्हणतो ना, सिलेक्टेड टॉपिक करा पण परफेक्ट करा. जर तुम्ही फक्त फॉर्म्युला रट्टा मारून गेला तर असे क्वेश्चन तुमचे कधीच सॉल्व्ह होणार नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट. एक्झाममध्ये हे सगळं सॉल्व्ह करणं अवघड आहे, पण याच टॉपिकला जर 3दा 4दा 5दा जर तुम्ही केलं तर तुम्ही एकदम काम करून टाकाल. सो दॅट्स इट, ड्युएल नेचर आपलं फिनिश झालंय. जर तुम्ही दोन्ही लेक्चर बघितले असेल तर खाली लिहा डन सर. असाच अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. नेक्स्ट लेक्चर पासून आपण सुरू करू स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियाय.